विसरण्यापेक्षा दुःखाशी डील करायला शिका. कुठली दारू, सिगरेट, सोशल मीडिया, पेन किलर्स हे फक्त त्या सिग्नल ब्लॉक करण्याचं काम करतात. मानसिक आघातामुळे बेसिकली आपल्या मेंदूतील फंक्शनिंग आणि स्ट्रक्चर दोन्ही चेंज होतं. मानसिक आघात अशी कोणती घटना जी आपल्याला भीतीमध्ये जगायला प्रवृत्त करते. जुन्या याच्यामध्ये ब्रेकअप किंवा ह्या काही गोष्टी झाल्या, असं दुःख झालं तर दुःखावर किती गाणी आहेत, किती म्हणजे हिंदी सिनेमात इतकी सुंदर गाणी आहेत की दुःख, जर कोणाचा ऍक्सिडेंट बघितला मग ती घटना आपल्यासोबत होईल का, मग आपण तर त्याच रस्त्याने जातो, मग आपल्यासोबत झालं तर ही भीती. तर हा ट्रॉमा आहे आणि ह्या ट्रॉमॅटिक मेमरीज असतात ज्या आपल्याला त्रास देतात, कारण त्या परत परत येतात. पुरुषांची पद्धत आणि स्त्रियांची पद्धत ही वेगवेगळी आहे. नक्कीच स्त्रिया बोलून दाखवतात, बऱ्याच स्त्रिया रडतात, कनेक्ट होतात इतर लोकांशी. पुरुषांचं ते कामात गुंतवून घेतील स्वतःला किंवा ते व्यसनांमध्ये जाऊ शकतात. ग्रीफनी जर मी म्हणजे शरीरावर परिणाम होतो तर लैंगिक इच्छा मरते. मृत्यूमुळे एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेला आपल्याला ती कधीच दिसणार नसते. त्यामुळे जो शोक होतो तो सगळ्यात त्रासदायक असतो. आजचा आपला विषय ग्रीफ म्हणजे शोकावस्था. ग्रीफ हा शब्द आपण फार वापरत नाही, म्हणजे वापरातला नाही आहे लोकांच्या, कारण लोक स्ट्रेस, डिप्रेशन, ट्रॉमा हे सगळे शब्द लोकांच्या वापरातले आहेत. पण बेसिकपासून सुरुवात करताना, म्हणजे आपण स्पेसिफिकली ग्रीफबद्दल, शोकावस्थेबद्दल बोलणार आहोत, पण सुरुवात करताना हे जे शब्द असे अराउंड फिरतात आणि इंग्लिशमुळे ते अगदी सिमिलर वाटतात, तर त्यातला फरक आम्हाला समजावून सांगा आणि ग्रीफ त्याच्यापेक्षा कसं वेगळं आहे ते सांगा. मराठी भाषेमध्ये दुर्दैवाने आपल्याला अजूनही भावनांना खूप शब्द नाही आहेत. म्हणजे ज्या पद्धतीचं इंग्रजीमध्ये आहे त्या पद्धतीचं मराठीमध्ये अजूनही भावना व्यवस्थितरित्या आपण सांगू शकत नाही. तर ग्रीफचा मराठीतला तंतोतंत अर्थ आहे शोक. आणि शोक आपण जेव्हा म्हणतो शोकावस्था आहे किंवा कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला शोक झाला, ते शोक झाला म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचं कोणीतरी जवळची व्यक्ती मृत्यूमुळे गेली आणि कायमची गेली. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जी भावना जाणवते, काही दिवस, काही महिने, काही वर्ष पण जाणवू शकते, त्या भावनेला म्हणतात शोक. आपल्याकडे जसं 15 दिवस सुतूक करतात हिंदू पद्धतीमध्ये, इतर धर्मामध्ये पण तशा काही पद्धती आहेत. तर ती सुतकाची जी व्यवस्था आहे, ज्या वेळेला तुम्ही म्हणजे कुठली आनंदाची गोष्ट होत नाही किंवा जे काही रिच्युअल्स म्हणतात हिंदू धर्मात जे आहेत ते सगळे केले जातात, त्या व्यक्तीला आठवलं जातं. तर तो सर्व धर्मांमध्ये किंवा सर्व संस्कृतींमध्ये सुद्धा शोक व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर शोक ही भावना आहे आणि एखाद्या व्यक्तीचा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या व्यक्तीशी आपलं भावनिक कनेक्शन आहे, ज्याच्याशी आपण भावनिकरित्या जोडले गेलो आहोत, अटॅच असतो, त्या व्यक्ती जर गेली कायमची आपल्याला सोडून, त्यावेळेला शोकाची भावना म्हणजे ती व्यक्ती अनुभवते. किंबहुना तिच्या आजूबाजूच्या जवळच्या 9 व्यक्ती शोक अनुभवतात. असं 9 व्यक्ती. हे 9 असा आकडा का स्पेसिफिकली सांगताय? असं म्हणजे शास्त्रज्ञ सांगतात, या विषयाचा जे अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी सांगितलं आहे की एक व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा तिच्या आजूबाजूचे कमीत कमी 9 लोक त्या व्यक्तीच्या जाण्याचा शोक अनुभवतात. आणि कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे की मृतांचा आकडा किती आहे आणि तो सगळं इंटू 9 केलं तर किती लोक शोकाची अवस्था. आणि शोकाची अवस्था ही अशीच जात नाही, म्हणजे ती आपल्याकडे एक तर कळत नाही लोकांना की शोक कसा डील करावा. किंवा कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे आप्तस्वकीय ज्या पद्धतीने गेले आहेत, म्हणजे अनेक श्रीमंत लोक सुद्धा असे होते माझ्या ओळखीत आहेत की ज्यांच्याकडे पैसे असूनही ते त्या आप्तस्वकीयांच्या शेवटच्या याला जाऊ शकले नाही. आणि त्याच्यामधून येणारी मग जी दुसऱ्या भावना होत्या आणखी, म्हणजे शोक असू शकतो, अपराधीपणा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात पश्चाताप आहे की आपण करू शकलो नाही. व्हॉट इफचे सिनारिओ नेहमी केल्या जातात मग विचारांमध्ये. तर ती ग्रीफ सोबत किंवा शोक जी अवस्था आहे याच्यासोबत ह्या पण सगळ्या भावना येतात आणि मग ते सगळं हाताळणं त्या व्यक्तीला फार कठीण जात आहे. म्हणून कोरोना नंतर जर तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी लोकांच्या सगळ्या वागण्यामध्ये विचित्रपणा दिसतोय. फरक तर आहे, खूप फरक आहे. अँगर इश्यूज आहेत कदाचित जास्त वाढलेले, म्हणजे मला हा अनुभव खूप आलाय. पण म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की हा ट्रॉमा जो आपण शब्द वापरतो तो कदाचित ऍक्शन आहे आणि शोकावस्था ही रिॲक्शन आहे? हो, म्हणजे ते आता ह्या प्रश्नावर येऊच, मला फक्त तुम्ही जो 9चा आकडा सांगितला ना, त्यात एक प्रश्न असा पडलाय की
म्हणजे आम्ही जे शोकावस्था बघतो त्यात जर व्यक्ती फेमस आहे तर खूप जणांना दुःख झालंय, त्या व्यक्तीचं कोणी नाही तर 2 जणांनाच दुःख झालंय, व्यक्तीच्या एजनुसार पण लोकांना किती वाईट वाटतं हे डिफरन्स होतं. मग सायंटिस्टनी जर 9 आकडा शोधलाय तर त्यात त्यांनी अशी कोणती 9 लोक आयडेंटिफाय केलेत का की ह्या 9 मध्ये ही लोक असतात? त्यांनी 9 हा आकडा दिला आहे. आणि काही लोकांचं कसं असतं, शोक कळतो त्यांना पण अनेक जण व्यक्त करू शकत नाही, त्यामुळे 9 लोक मिनिमम म्हटलंय त्यांनी. येस, मग त्यात कोणती असू शकतात असं काय सांगितलं त्यांनी? लाईक आम्हाला माहिती फॅमिलीतले असू शकतात, आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असू शकतात, सहकारी असू शकतात, ऑफिस 9 तरी असतील. मला वाटतं जास्तीत जास्त ज्या लोकांच्या ते संपर्कात ती व्यक्ती आलेली आहे ती लोक असू शकतात. सहवासातली जितका सहवास जास्त असेल त्या व्यक्तीचा तितकं कदाचित फॅमिली सोबत ती व्यक्ती इतकी राहत नसेल, पण सहकाऱ्यांसोबत जास्ती राहत असेल, किंवा जे युद्धांमध्ये सैनिक जातात तर त्यांच्यासोबतच्या जे दुसरे सैनिक असतात त्यांना सुद्धा हा PTSD आणि ग्रीफचा शॉक म्हणजे जो त्रास आहे तो फार भयंकर असतो. पण ते त्यांची डील करण्याची पद्धत वेगळी असते, कारण ते पुरुष असतात बहुतेक. सो ते आपल्याकडे बोलतात ना की एखादा समजा चुकीचं वाईट वागतोय माणसांशी, तेव्हा माणूस घाण आहे वगैरे, ते म्हणतात ना 4 लोक तरी येतील काय. सो बेसिकली तर 9 लोक म्हणायला पाहिजे की 9 लोक तरी रडतील काय. अरे बापरे, ही खरी गोष्ट आहे. याच्यात आपण बोलतोय बऱ्याच वेळा ग्रीफमध्ये काय होतं की अनयुज्युअल ऍक्टिव्हिटी करतो. लाईक आपण एखादा दुःखात आहे ना तर बघितलं की रडणं होतं, पण ते खूप अनयुज्युअल असतं, स्पेशली कोणी गेल्यानंतर किंवा कोणाचा मृत्यू झाल्यानंतर. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर बऱ्याचदा असं रिअलाइज होतं की अरे खूप स्ट्रेस सिच्युएशन होती, मे बी एवढं रिॲक्ट झालं असतं नसतो. पण दुसरं असतं की माझ्या हातात नव्हतं. मग मला ते विचारायचं, हातात नसतं म्हणजे काय? म्हणजे मेंदू सुद्धा का नाही कंट्रोल करू शकत ही सिच्युएशन? नक्की काय होतं त्या मेंदूमध्ये? एखादी व्यक्ती जाणं जवळची, ज्या वेळा त्यांनी जसं सांगितलं, तर ती एक पद्धतीचा मानसिक आघात आहे. आता मानसिक आघात समजून घेणं गरजेचं आहे. मानसिक आघात म्हणजे इंग्रजीमध्ये ट्रॉमा. आणि मानसिक आघात ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला होतो, कोणालाही, तर मानसिक आघाताचे आता प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा सेफ वाटत नाही, तुम्हाला जेव्हा सुरक्षित वाटत नाही, तुमचं एक नॉर्मल लाईफ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अचानक अशी काहीतरी घटना घडते. उदाहरणार्थ कोरोना होऊन गेला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, तो मास ट्रॉमा होता. मास ट्रॉमानंतर कोरोनानी जे मेंदूमध्ये सगळ्यांच्या बदल घडवले आहे, त्यातल्या तुम्ही ऐकत असाल लोकांकडून की परत हे होईल का याची भीती वाटते, परत या सगळ्या गोष्टी घडतील का, दुसरं काहीतरी घडेल का, लोकांची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी कमी झाली आहे आणि इन्व्हेस्ट करण्याचे त्यांचे पॅटर्न्स बदलले आहेत. आता जगून घेऊया, परत काय होईल माहीत नाही, ट्रॅव्हलचं प्रमाण त्यांचं वाढलं आहे. तर मानसिक आघातामुळे बेसिकली आपल्या मेंदूतील फंक्शनिंग आणि स्ट्रक्चर दोन्ही चेंज होतं. मानसिक आघात अशी कोणती घटना जी आपल्याला भीतीमध्ये जगायला प्रवृत्त करते. समजा तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला ऍक्सिडेंटमध्ये त्याला म्हणजे तो जबरदस्त होता, पहिली काय होईल तुमची रिॲक्शन, तुम्ही त्या रस्त्याने जाणं बंद कराल की परत ती घटना माझ्यासोबत होईल. आणि आपल्या मेंदूमध्ये जे 2 प्रकार जे असतात, एक तर असतो तार्किक मेंदू आपला, दुसरा असतो भावनिक मेंदू. तर जेव्हा आपल्यासोबत आघात घडतो त्यावेळेला तार्किक मेंदू आपोआपच मागे जातो आणि जो भावनिक मेंदू असतो तो पुढे येतो, म्हणजे तो वरचढ होतो. आणि भावनिक मेंदू जेव्हा वरचढ झाला, म्हणजे भावनिक होतो ना, आपण म्हणतो की रडायला येतं, सुचत नाही काही, आपल्याला डिसिजन घेणं जमत नाही, तर त्यावेळेला आपली जी कॉर्टेक्स म्हणजे जो तार्किक मेंदू आहे तो पॅसिव्ह मोडमध्ये असतो. त्यामुळे आपण लॉजिकने विचार करू शकत नाही. आणि जे यांनी म्हटलं की ज्या वेळेला विचित्र गोष्टी घडतात लोकांच्या हातून ग्रीफमध्ये, कोणी आरडाओरड करतं, कोणी अजून काही करतं, म्हणजे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच कोणी ना कोणी तुम्ही बघितलंच असेल की ज्याचं कोणी आप्तस्वकीय गेलं आहे, त्यांचे रिॲक्शन्स फार विचित्र असू शकतात. काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात, काही लोक अजून काही म्हणजे त्यांना व्यसनं लागू शकतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, कारण एवढं जे इंग्रजीमध्ये साहित्य उपलब्ध आहे ग्रीफ या विषयावर तेवढं भारतामध्ये नाही, त्यात मराठीत तर नाहीच नाही. आणि कोरोनामध्ये असं खूप लोकांसोबत होऊन गेलं, लाखो लोकांसोबत होऊन गेलं आहे की अशा पद्धतीने आप्तस्वकीय गेले आहेत. काही घरांमध्ये तर मी ऐकलंय की 12 वगैरे लोक, म्हणजे काही कुटुंबाच्या कुटुंब गेले आहेत, लागोपाठ गेले आहेत. मग त्यांनी कसं ते, आणि त्यात कोरोनाची भीती होती, आपल्या जीवाची आपल्याला भीती होती. तर हे सगळं जे भयंकर एक कॉकटेल तयार झालं आहे, त्याच्यातून तुम्ही जे म्हटलं की अँगर इश्यूज लोकांचे दिसतात आहेत, कारण त्यांना या भावना, कठीण भावना आल्यात. म्हणजे आता मला मानसिक आघात झाला आहे, माझा भावनिक मेंदू उतावळा झाला आहे, माझा तार्किक मेंदू काम करत नाहीये, आणि मग मला ते आता मला लावता येत नाहीये तर्क की ही घटना होऊन गेली आहे,
म्हणजे एक आपल्या घरामध्ये फायर अलार्म असतो ना, फायर अलार्म हा तुमचा भावनिक मेंदू, आणि फायर अलार्म तुम्हाला कधीतरी सांगायला हवं त्यांनी की बाबा म्हणजे आग लागली तरच सांगायला हवं आयडियली. तुमच्या घरात उदबत्ती पेटवली किंवा कशाचा धूर झाला स्वयंपाकघरातून धूर, तरी पण तो समजा तो वाटत असेल म्हणजे तो खराब आहे. आणि त्याच पद्धतीने भावनिक मेंदूचं जी काही स्थिती ही मानसिक आघात झाल्यावर होते, तो काम चुकीच्या पद्धतीने काम करतो. तो छोट्या छोट्या गोष्टींना मानसिक आघाताची अनुभूती त्या व्यक्तीला देऊ शकतो. हे झालं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस मेंदूमधले. मग येतं की जर तो आघात एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल तर मग काय, तर मग तुम्हाला ग्रीफची भावना म्हणजे भीती तर आहेच, ती व्यक्ती सोडून गेली, तुम्ही म्हटलं ताण म्हणजे त्या व्यक्तीच्या कॅपॅसिटीच्या वर गेल्यात सगळ्या गोष्टी, तो ताण असतो, हँडलच नाही करू शकत आहे. माझ्यापाशी म्हणजे समजा कोणाच्या लहान मुलांच्या आता म्हणजे वडील गेलेत कोरोनामध्ये, त्या मुलांना खरंच ते तयार होते का की वडील नाही, म्हणजे मृत्यू कधी आपण अपेक्षा करू शकतो, मृत्यूची अपेक्षा म्हणजे 50-60च्या वर एखादी व्यक्ती गेली आहे, 65च्या वर एखादी व्यक्ती गेली आहे, तर तो आपण म्हणतो की नॅचरल डेथ आहे. याच्यामध्येही आणखी प्रकार येतात की ज्यांचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे, उदाहरणार्थ झाल्या अनेकांच्या, त्या लोकांना जो शोक होतो त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, त्याला पण वेगळं नाव आहे, त्याला स्टिग्मेटाइज ग्रीफ असं म्हणतात, म्हणजे कलंकित शोक. त्यांना त्याच्यासोबत लाज पण वाटते, त्यांना अपराधीपणा वाटतो. ओके, मला हेच म्हणायचं होतं, म्हणजे हा प्रश्नच कंटिन्यू करायचा आहे की आपण बोललो, पण बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की जी युज्युअल डेथ नसते, म्हणजे अगदी बाईक फास्ट चालवली आणि ती चूकच मानतात, लाईक किंवा सनस्ट्रोक झाला, कोणाबरोबर फिरायला गेला आणि म्हणजे लोकांना जसं अपेक्षित होतं तसं नाही वागला, पाण्यात बुडून घडल्याच्या किती घटना येतात, किंवा काही अनयुज्युअल केसेस पण असतात. अगेन त्या खूप नसतात, पण त्याची गाजावाजा झाल्यामुळे माहित असतं की फॉर एक्झाम्पल कोणी सेक्स मध्ये होतं आणि त्याची डेथ झाली. सो हा फनी वेने खूप विचारतात, कारण लिटरली असं झालं की कशावरही मीम येतात आज. सो त्याच्यावर मीम येतात की आता फॅमिली कन्फ्युज आहे की कसं रडायचं याच्यासाठी. पण मला याच्यावर उत्तर सांगायचं आहे की हे जेव्हा तुम्ही सांगितले कलंकित डेथ होतात तेव्हा ते कसं रिॲक्ट करतात, आणि ते अजूनच अवघड आहे का? हो, अर्थात अवघड आहे ते. म्हणजे माणूस गेला हे एक दुःख आणि तो कुठल्या कारणाने गेला ते एक वेगळा ट्रॉमा, असं ते दोन्ही कॉम्बिनेशन. म्हणजे लज्जा येऊ शकते त्याच्यामध्ये, अपराधीपणा आहे, पश्चाताप आहे, भीती आहे की आपल्या फॅमिलीबद्दल लोक काय बोलतील किंवा त्या व्यक्तीबद्दल काय बोलतील लोक, अशा पद्धतीने. म्हणजे एखाद्याची हिरोईक डेथ झाली आहे, म्हणजे सैनिक म्हणून कोणी गेला, देशासाठी त्याला पदक मिळालं, त्यावेळेला शोक जरी होत असला पण तेवढा थोडा अभिमान पण असतो की हा सत्कारणी लागला बायचा, आयुष्य सत्कारणी लागला, किंवा त्यांच्या फॅमिलीला तसं ट्रेन केलेलं असतं की कधी ना कधीतरी ही वेळ येणार आहे. अँटिसिपेटरी ग्रीफ म्हणतात त्याला, बरोबर, अँटिसिपेट केलं असतं. किंवा काही लोक जर आजारी असतील तर अनेक वेळा असं म्हणतात की ते सुटले, जास्त त्रास नाही झाला किंवा बरं झालं, ते रिलीफचे एक हे असते की बाबा सुटले, यांचा जास्ती त्रास झाला नाही. तर ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या भावना. पण ह्याच्यामुळे ग्रीफ कमी जास्त होतं, ग्रीफ हे राहणारच, ग्रीफ राहतं. किंवा याला जोडूनच असं की ही शोक अवस्था आपण जी म्हणतोय तर ती काही त्याला काही टाइम फ्रेम आहे का, ती अनएंडिंग आहे, लाईफ टाईम आपल्यासोबत राहते, काय म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार काय त्याची टाइम फ्रेम असू शकते? माझ्या अभ्यासापेक्षा माझा अनुभव सांगू शकते मी, कारण माझ्या अनुभवातूनच मी पुस्तक पण लिहिलं आहे. पण जे काही परदेशी शास्त्रज्ञांनी हे केलं आहे याच्यावर संशोधन, तर त्यांच्यात त्या सगळ्यात मोठं नाव आहे एलिझाबेथ कुबलर-रॉस, आणि त्यांनी एक ग्रीफचे एक फ्रेमवर्क तयार केलं आहे की काही स्टेजेस असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला जवळच्या, मग त्याच्यानंतर काय होतं त्या दुसऱ्या लोकांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत जे शोक अनुभवतात. तर त्यात त्यांनी असं सांगितलंय की पहिल्यांदा तर येतं त्यांना डिनायल, मग ते स्वीकार करत नाही की ही व्यक्ती गेली आहे, मग त्याचे काही लक्षणं येतात. पण डिनायल नंतर त्यांना राग येतो की आपण ह्या परिस्थितीला काही बदल करू शकत नाही किंवा ही व्यक्ती सोडून गेली आहे. त्याच्यानंतर बार्गेनिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये आता अंधश्रद्धेचे प्रकार येतात, बरंच काही काही येतं की मी असं केलं असतं तर असं झालं असतं. 4थी स्टेज असते डिप्रेशन, आणि 5वी स्टेज असते एक्सेप्टन्स. तर ह्या स्टेजेस त्यांनी सांगून ठेवल्या, पण या अशा येतीलच असं नाही, कारण जवळची व्यक्ती गेल्यानंतर डिप्रेशन, अँगर, डिनायल ह्या पुढे मागे होऊ शकतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ग्रीफ का तुम्हाला इतकं जास्ती जाणवतं, आपण सगळेजण जे आता एकमेकांच्या सहवासात राहतो, फिजिकल सहवास म्हणजे असा जो आहे आता, या सहवासामुळे आपल्याला एकमेकांच्या म्हणजे तुम्ही आता इतके दिवस एकमेकांसोबत काम करत आहात, तर तुम्हाला त्या एकमेकांबद्दलच्या आठवणी, एकमेकांबद्दलचं ज्ञान, एकमेकांबद्दलच्या स्मृती किंवा सवयी, या सगळ्या त्यांच्या वस्तू ह्या ना तुमचं असं मॅप तयार होतात प्रत्येकाच्या मेंदूमध्ये. आणि खूप क्लोज रिलेशनशिप असेल, अर्थात मुलगा आणि आई आहे, ती इतकी म्हणजे त्याला काही म्हणजे हे ऑप्शन नाहीये. तर एखाद्या आईचा मुलगा गेला तर तिच्या मेंदूत जे मॅप तयार झाल्यात वर्षानुवर्ष, त्याच्या जन्मापासून त्याच्या सवयी, त्याला काय आवडायचं हे, तर ह्याचे ना फिजिकल स्ट्रक्चर असतं आपल्या ब्रेनमध्ये. म्हणजे मॅप आर नॉट दे आर कॉल्ड ॲज व्हर्च्युअल मॅप, पण त्या न्यूरॉन्स ज्या पेशी असतात मेंदूतल्या, त्यांचे तसे नकाशे असतात मेंदूमध्ये. म्हणजे ते फिजिकली आपल्या मेंदूत ठसलेलं असतं. आणि ज्या वेळेला आपला कोणी एखादी व्यक्ती जाते, म्हणजे आईचा मुलगा गेला, तर तो तिच्या टाइम आणि स्पेसमध्ये आजूबाजूला त्याला दिसत नाही, पण तो इथे असतो. आणि हे मेंदूचे नकाशे बदलवायला कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे हा जो मिसमॅच आहे की आपल्या मेंदूत ती व्यक्ती आहे पण ती आपल्या आजूबाजूला नाही दिसत आहे, ह्यानी मेंदूला जो त्रास होतो, हा शोकाचा कालावधी जास्त त्रासदायक ठरतो. कारण ह्या फिजिकल म्हणजे फिजिकल टॉकिंग अबाउट, दे आर पार्ट ऑफ द न्यूरॉन्स अँड दे आर पार्ट ऑफ द सर्किट्स इन आवर ब्रेन. आपले जे लव्ड वन असतात ते, आपले जे जवळचे असतात ते. म्हणजे हे जाणवतंय आता, हे कारण कळतंय. कारण बघ, जेव्हा कोणत्या आईचा मुलगा गेलाय किंवा जेव्हा त्यांच्याशी आपण बोलतो तेव्हा मला वाटतं की कधीतरी तो धावून येईल, असं वाटतंय की आता जेवत होता माझ्या पुढे जेवायला बसेल. सो लिटरली त्यांना ते आठवते की हाच मॅप आहे आणि ह्यानुसारच गोष्टी घडणार, तर ते त्यांना जात नाही डोक्यात. किंवा ते लाईफ टाइम ग्रीफ असल्यासारखंच झालं ना, म्हणजे जातच नाही डोक्यातनं. फक्त त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते आणि लोक ऍडजस्ट करायला शिकतात हळूहळू ग्रीफ सोबत. ह्याच्यासोबतच अजून एक म्हणजे माझा असा अनुभव आहे स्वतःचा, की मला एखादा व्यक्ती गेल्यानंतर बरेचदा लगेचच रडता येत नाही. म्हणजे मी बराच वेळ घेते आधी मला ते प्रोसेस व्हायला, आणि मग माझी प्रोसेस सुरू होते रडण्याची. तर हे तुम्ही ते म्हणताय का की 5 स्टेजेस येतात, त्या वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या क्रमाने येऊ शकतात, तर ते हेच आहे का की कोण कसं रिॲक्ट करेल त्याच्यावरती आपण ठरवू शकत, आपण सांगू नाही शकत. अजून ग्रीफ इज अ सब्जेक्टिव्ह इमोशन. कोण कसं रिॲक्ट करेल, कोण कशा पद्धतीने व्यक्त होईल, कोणाची काय रिॲक्शन असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून कोणाचाही ग्रीफ म्हणजे माझं कोणी कॉपी पेस्ट करू नये, मी कसं डील केलं एक्झॅक्टली हे कोणी कॉपी पेस्ट करू नये. त्यांचा स्वतःचा म्हणजे एकतर लोक सांगतात की रडून मोकळं हो हा, रडून मोकळं हो हा, किंवा म्हणतं रडायचं नाही हा, आता नाही रडायचं. तर कसं रिॲक्ट करायचं हे त्याला ठरवू देत, असं आजकाल यायला लागलंय फायनली. म्हणजे पण तरी सुद्धा ते कमीच आहे. म्हणजे एकतर सांत्वन हे जो भाग असतो आफ्टर डेथ, म्हणजे त्या लोकांशी त्यांचा जो संपर्क असतो ज्या माणसांचा, त्यांना सांत्वन देण्यासाठी जे लोक येतात, तर ती एक वेगळीच प्रोसेस आहे. पण मला वाटतं त्याच्यावर आपण नंतर जाऊ दे. शिवप्रसादचा प्रश्न घेऊया. हाच प्रश्न विचारायचा, म्हणजे सॉर्ट ऑफ मला हेच विचारायचं होतं की आपण बघतोय की प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते, पण इव्हेंच्युअली आपण ज्या समाजात किंवा मी ज्या बॅकग्राऊंडमधून येतो तिथे सुताक वगैरे कॉन्सेप्ट आहे, आणि मग त्याची एक वे सांगितली जाते की तुम्हाला दुःख आहे तर ॲज अ कम्युनिटी म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी आहोत. त्याच्यातून ती कॉन्सेप्ट आली. सो तुम्हाला दुःख आहे तर आम्ही सेलिब्रेट नाही करणार आहोत. सो ती इन अ वे चांगली गोष्ट आहे का ती प्रत्येकासाठी चांगली गोष्ट नाहीये? हो, आपण दुखवटा करतात ना, आपल्याकडे मोठी व्यक्ती गेली एखादी की दुखवटा, आणि मग त्यात कुठलेही आपले सेलिब्रेशन होत नाही राष्ट्राचे. आता मनमोहन सिंग गेले होते त्यावेळेला तसं झालं होतं. तर ही कम्युनिटीची जो सपोर्ट आहे तो फार आवश्यक आहे ग्रीविंग फॅमिली करता. म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी असं म्हणजे ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे त्यांना जर सपोर्ट मिळाला नाही तर काय होतं, मी कोरोनामध्ये अनेकांचं बघितलं आहे. कारण कोरोनामध्ये असं होतं की लोक एकमेकांच्या घरी जाऊ शकत नव्हते. अदरवाईज अगदी नैसर्गिक आपत्ती जरी असेल तरी आपल्याकडे एकमेकांना मदत केल्या जाते. पण आता थोडासा हा पॅटर्न जो बदलला आहे, म्हणजे हे मी बघितलेल्या केसेस आहे म्हणून सांगते की लोक मदत करत नाही. पूर्वी जसं शोक आणि याच्यामध्ये ना, ती शोक ही अवस्था हळूहळू
कमी होते. आणि त्या काळामध्ये त्या ग्रीविंग अगदी म्हणजे त्यांना जेवण सुद्धा अनेकांची बनवायची इच्छा नसते घरी, मग तुम्ही कोणी येऊन देता का? स्वयंपाक करून देतात, आणून देतात. हा सो हे परंपरा असल्यासारखं म्हणजे परंपरा म्हणायची नाही, पण ज्याच्या घरी डेथ झाले ना, फॉर एक्झाम्पल माझ्या गावी गेलो तर ज्याच्या घरी डेथ झाली त्याच्या घरी चूल नाही पेटत. सो आणि सगळ्या लोक म्हणजे सेम सरनेम वाले अगेन किंवा कम्युनिटी सॉर्ट ऑफ नातेवाईक ते त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात आणि कम से कम 2-3 दिवस जातं. सो इन अ वे खूप चांगली गोष्ट ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. लोक कुठेतरी असं म्हणतात की सांत्वन द्यायला जायला कशाला सांत्वन, आता माणूस गेला ना, पण हे जे त्यांच्यासाठीची ती जी एक असतं की आमचा तुम्हाला आधार आहे, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे, ही त्या भावनेतून येतं किंवा त्या कृतीतून येतं की ते जेवायला नेऊन देणं, चहा बनवून देणं 2 वेळेचा. सो ह्या सगळ्या खूप छान गोष्टी पण वाटतात मला. पण ऍट द सेम टाइम मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की माणसानी माणसाचं सांत्वन कसं करावं. कारण आठवणी जाग्या केल्या तरी प्रॉब्लेम, आठवणी जाग्या नाही केल्या तरी सुद्धा अरे विचारलं पण नाही किंवा आले पण नाही भेटायला असं म्हणणारे पण लोक आहेत. तर नेमकं काय करावं, सांत्वन करावं म्हणजे ह्याच्यातच सेम अनुभव मी बघितलाय. जसं की फॉर एक्झाम्पल एका घरात एखादी डेथ झाली आहे, एकदम जवळची पर्सन आहे, ती खूप रडली आणि इव्हेंच्युअली ती शांत असते 2 दिवस घडल्यानंतर, आणि मग नातेवाईक येतात, कोण लांबून आलेलं असतं आणि पुन्हा तो विषय काढतो. मग तेव्हा मला बघताना असं वाटतं की अरे ते आता रिकव्हर होतात आणि तुम्ही कशाला विषय काढला. सो इट इज गुड ऑर नॉट, म्हणजे तेच तिने म्हटलं की सांत्वन करण्याची योग्य पद्धत वगैरे आहे का किंवा काही पॅरामीटर्स आहेत का. पण ह्याला जोड म्हणजे तुम्ही मॅम सांगाच, पण ह्याच्यावरती अशी पण रिॲक्शन असते की ती जितक्या आठवणी काढतायत त्याचा निचरा होत जातोय. म्हणजे जितक्या आठवणी बोलल्या जात आहेत तो माणूस तिथे त्यावेळेला कम्फर्टेबल पण वाटतो. एक्झॅक्टली, ऑफकोर्स चांगल्या. लोक काही विचित्र पण असतात. वाईट आठवणी म्हणण्यापेक्षा तो कसा वाईट होता किंवा ती कशी वाईट होती, मग अरे आपण म्हणतो ना की त्या मृत्यूसोबत सगळंच गेलं, म्हणजे चुकीच्या गोष्टी होत्या त्या गेल्या बा, आता मृत्यूनंतर आपण करणारे आहेत असे. तुम्ही कुठल्या पद्धतीने सांत्वना देता हे पण आहे ना. काही असतात काही लोक की जे बदमाशपणा करतात, जाऊन काहीतरी करतील, आणि अशा केसेस मी बघितल्या आहेत लोकांच्या, ज्या लोक सांगतात आई किंवा मुलगी आहे, म्हणजे वडील गेले आणि त्या दोघीच जणी आहेत, तर मग त्या मुलीला, मग आता मुलीचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं, कशाला. म्हणजे ज्या पॉसिबल गोष्टी नाहीयेत त्या पॉसिबिलिटीज बोलणं तिथे जाऊन. समोरच्याला त्रास होईल असं का बोलायचं ना समोरच्याला. किंवा मी असं पण बघितलंय की म्हणजे आता ओळखीचे होते ते गेले, त्यांची बायको होती, तर त्यांची बायको भेटायला जो येईल त्या सगळ्यांनी 10 नातेवाईक आले दिवसात ना, तर त्या 10 लोकांना त्या सेम स्टोरी सांगत होत्या की हे असं गेले असं गेले, आणि सेम वर्डिंग आणि सेम ह्याच्यात. तर त्या बाईला ते 10 लोकांना सांगणं किंवा म्हणजे त्या 10-15 दिवसात लोक भेटायला येतात नातेवाईक मंडळी, तर प्रत्येकाला ती गोष्ट रिपीट करून करून त्या बाईच्या डोक्यात काय होत असेल किंवा हे असं का होतं की टायरिंग असू शकतं ना सारखंच. अर्थात म्हणजे माझ्या समोरच 3 पाहुणे भेटायला आले त्यांना, तर त्या तिघांना त्यांनी मला जे सांगितलं तेच त्या तिघांना पण रिपीट सांगितलं. मला अजूनही रिट्राईव्ह तुमच्यासोबत बोलताना माझ्यासोबत ज्या घटना होऊन गेल्या आहेत, इट्स डिफिकल्ट फॉर मी. म्हणजे त्या कारण प्रत्येकाची डेथ ही माझ्या आयुष्यात झालेली पेनफुल होती शेवटची आणि अनटाइमली होती. तर मी पुस्तक जेव्हा पब्लिश करण्याच्या याच्यात होते त्यावेळेला मला प्रचंड तब्येतीचा त्रास झाला, म्हणजे चिडचिड वाढली. मी म्हटलं लोकांसमोर जर माझ्या आयुष्यातल्या इतक्या वैयक्तिक गोष्टी जात आहेत तर लोक कसे रिॲक्ट करतील आणि मला कशी रिॲक्शन येईल, मला लोक काय म्हणतील की हिच्या आयुष्यात ही अनलकी आहे. साधी एक गोष्ट, ते तुमच्या घरात इतके मृत्यू होत आहेत ना, तुमच्याकडे काहीतरी काळी छाया वगैरे पडली आहे, तुम्ही अनलकी लोक आहात. आणि किंवा काही लोक असे पण असतात बरं, जेलसी आणि असूया असणारे, की यांचं बरं चाललंय का, मग यांच्याकडे काहीतरी होत आहे का, बरं झालं, त्यांना असंच पाहिजे. दिस इज ह्युमन बिहेवियर ना. काही कुठल्या लेवलपर्यंत लोक जाऊ शकतात, म्हणजे वाईटातही एखाद्यांना बरं वाटतं, विघ्न संतोषी असतात तसे लोक काही. सायली जी आता बोलली त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण मला वाटतोय. जसं की एका मूव्हीमध्ये असं दाखवलं होतं की त्या बाईवरती काहीतरी तिच्याशी काहीतरी वाईट इन्सिडेंट तिचा घडला होता, तर तिला सांगितलं होतं ते लिहून काढ, रोज लिहून काढ किंवा ते आरशासमोर जाऊन बोल. तर हेच मेकॅनिझम इथे पण वापरलं जातं. म्हणजे ती बाई जितके वेळा ते सांगते तितकं ते तिच्यासाठी नॉर्मलाइज होत आहे असंही होऊ शकतं का, म्हणजे मला विचारायची ही गोष्ट. मी कुठले कन्क्लुजन्स नाही सांगत आहे. ग्रीफ जर्नलिंग प्रकार आहे हा, तुम्ही जे बोललं ते, आणि लिहून काढा. पण जर त्या बोलत असतील, आता हे ना सिच्युएशन टू सिच्युएशन बदलतं. म्हणजे आपल्याकडे थोडं ना ड्रॅमॅटिक व्हायची सवय लोकांना, इथे ड्रॅमॅटिक होतात किंवा ते क्लोज होऊन जातात. अधे मध्ये कसं लोकांना स्वतःला एक्सप्रेस करावं हे समजत नाही. आणि म्हणजे हे बघा, ग्रीफ वगैरे थोडंसं
म्हणजे ख्रिश्चॅनिटीमधून जे येतं तसं काय आपल्याकडे असं शिकवलं जात नाही किंवा माहितीही नाही कोणाला. मग ते आता त्या व्यक्तीवर आहे, त्या व्यक्तींना जर चांगलं वाटत असेल किंवा, पण कसं होतं ना, दुःख ऐकून दुसऱ्याला त्रास होतो, कारण इमोशन्स आर कंटेजियस. म्हणजे सगळ्या भावना या संसर्गजन्य असतात. एखाद्या निगेटिव्ह व्यक्ती टीम मध्ये आली तर तुम्हाला ती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल किंवा कोणी, ग्रीफ ज्यांना झाला आहे ती व्यक्ती पण, म्हणजे मला स्वतःचा अनुभव आहे की आपण शक्यतो कोणाकडे जाऊ नये बा, म्हणजे हे मी ते केलं आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ना हे आयसोलेट होत गेली मी. म्हणजे मला माहिती आहे कोणाला दुःख ऐकायला आवडतं, सतत कोणाला आवडतं. त्यामुळे त्या व्यक्ती म्हणजे त्या आहेत, त्यांच्या ज्या कोणी होत्या त्यांच्या सोशल इमेजवर कसा परिणाम होतोय काय माहित. म्हणजे बघून व्यक्त करावं दुःख, प्रत्येकाला सांगावं की नाही हे आहे. सो हे एक झालं की आपण एक शॉर्ट पिरियडमध्ये बघितलं की नातेवाईक भेटायला येतात वगैरे. पुन्हा काही केसेस मी अशा बघितल्यात की वर्ष जातं, 2 वर्ष जातं, मे बी त्या व्यक्तीने ॲक्सेप्टन्स स्वीकार केला असेल, ज्याला खूप शौक होता किंवा खूप जवळची व्यक्ती होती त्याला. तर मग काही लोक काय करतात की ती व्यक्ती आल्यानंतर ना पुन्हा 1 वर्षाने पण तोच विषय काढतात. समवॉट त्याचं असं असेल की मी आता कव्हर केले, पण असं नाही होत का मग त्याच्यावर फोर्सफुली तुम्ही पुन्हा तोच इन्सिडेंट त्याला लक्षात आणून देताय? ट्रिगर होतात गोष्टी परत, आणि ट्रिगर व्हायला काही म्हणजे आजूबाजूला काही सायन्स असतील त्यांनी परत गोष्टी ट्रिगर होऊ शकतात. म्हणजे एक त्या रस्त्यावर, म्हणजे त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या रस्त्यावर न जाणे, किंवा आठवण कसं होतं ना, आठवणी या हळूहळू पुसट होत जातात. कुठलीही आघाताची किंवा शोकाची आठवण आहे ना जी, तर त्यामुळे त्याला वेळ द्यावा लागतो. वेळ देणं, स्लो डाऊन होणं. आपल्याकडे कसं आहे, आता असं झालंय आपल्याकडे काहीतरी घटना, लगेच यांना लगेच आनंदी वाटावं असं काही लोकांना वाटू शकतं. इतका वेळ जाईल का? साधारण 12 महिन्यांचा कालावधी जातो. 12 महिन्यांच्या वर गेलं तर त्याला प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर असं नाव आहे. म्हणजे डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिक मॅन्युअल 5 DSM-5 नुसार आणि ICD म्हणजे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे केलं आहे, म्हणजे कॅटेगरी केली आहे. तर प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर ही एक प्रॉपर त्यांनी डिसऑर्डर म्हणून रेकग्नाइज केली आहे. की जर 12 महिन्यांच्या वर हे शोकाची लक्षण राहिले, शोकाची लक्षण म्हणजे काय, त्या व्यक्तीची आठवण, त्या व्यक्तीच्या आठवणीने दैनंदिन व्यवहार पूर्ण नाही करू शकणार, राग आहे किंवा व्यसनं वाढली आहेत, तर अशा जे काही नॉर्मल नाही आहे बिहेवियर, जे त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर सुरू झालं आहे ना, तर ह्याला प्रोलॉंग ग्रीफ डिसऑर्डर असं नाव आहे. आणि हे एप्रिल 2022 मध्ये त्यांनी घोषित केलंय. सो तुम्ही आता बोलता त्या ऍक्सिडेंटचा एक मुद्दा घेतला. आता आपण ब्रेकमध्ये बोलत होतो तेव्हा भावेशने सांगितलं की त्याने एक ऍक्सिडेंट बघितला आणि त्या ऍक्सिडेंटमुळे, मे बी तो ऍक्सिडेंटमध्ये जो गेला त्याच्या रिलेटेड नाहीये, पण तो ऍक्सिडेंट बघितला त्यामुळे त्याचं बिहेवियर चेंज झालं. किंवा अशा बऱ्याचदा गोष्टी होतात की आपण अशा काही गोष्टी बघतो. फॉर एक्झाम्पल, मी एकदा बघितलं होतं की ट्रेनमध्ये एका माणसाने गळफास घेतला होता. सो तो अनफॉर्च्युनेटली तो लक्षात राहिला. म्हणजे त्याला नंतर मला असं झालं की ट्रेनमध्ये मी हळू चालायला लागलो, किंवा बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं झालं की त्यांनी ट्रेनचे ऍक्सिडेंट बघितलेत आणि त्यामुळे त्यांचं बिहेवियर चेंज झालंय. म्हणजे बेसिकली ह्याला पण सेम वेळ लागतो चेंज व्हायला. हा, म्हणजे आपण बघितलेला असतो तो माणूस जवळचा पण नसतो कधीतरी, पण तरी सुद्धा आपल्याला त्याचे तेवढेच, म्हणजे आपण अगदी रडत नाही बसणार रोज, पण आपल्याला ती मनात राहिलेली असते गोष्ट. तर मग ह्याला काही अशी काही टर्म आहे किंवा काही हा प्रकार असा आहे तुमच्या सायन्समध्ये की याला काहीतरी नाव आहे, असं काही ओळख नसताना झालेला शोक म्हणण्यापेक्षा हा ट्रॉमाचा भाग आहे. जर कोणाचा ऍक्सिडेंट बघितला, ओळखीतल्या कोणाचा तरी सुसाईड झाला आहे, मग ती घटना आपल्यासोबत होईल का, मग आपण तर त्याच रस्त्याने जातो, मग आपल्यासोबत झालं तर ही भीती, तर हा ट्रॉमा आहे. आणि ह्या ट्रॉमॅटिक मेमरीज असतात ज्या आपल्याला त्रास देतात, कारण त्या परत परत येतात ना, हा परत परत येतात, आणि त्यांनी तेच स्ट्रेस केमिकल्स बॉडीमध्ये रिलीज होतं. ट्रॉमाने काय होतं, त्या क्षणाला जी भीती आणि जे काही ताण अनुभवला आहे, किंवा भीती बेसिकली भीतीवरच आहे सगळं. म्हणजे भीती जर आपल्याला वाटली म्हणजे आपण सेफ नाही आहोत. जेव्हा आपण सेफ स्वतःला समजत नाही त्यावेळेला सगळे ताणाचे केमिकल्स बॉडीमध्ये रिलीज होतात. म्हणजे हार्टबीट्स वाढतात किंवा शुगर रिलीज होते ब्लडमध्ये, हा घाम सुटतो, BP वाढतं आपलं, आणि आपले जे काही बॉडीमधली जी इमर्जन्सी मोडमध्ये जाते बेसिकली बॉडी कुठलाही या ट्रॉमा झाल्यानंतर. इट कुड बी अ डायरेक्ट ट्रॉमा, म्हणजे जसं आपला ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला काही हेल्थ इश्यू झाले, किंवा इनडायरेक्ट जर तुम्ही ऍक्सिडेंट बघितला, तर ही अवस्था हळूहळू कमी व्हायला हवी आयडियली, कारण ती त्यावेळेची रिएक्शन होती. पण जर ती कमी होत नसेल हळूहळू, आणि मग लोक अँझायटीचा प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणजे काही लोक त्या आठवणी पुसट होऊन जातात आणि ते बॅक टू नॉर्मल येतात.
काही दिवसांनी. पण काही लोक त्याला धरून बसतात आणि मग अँझायटी हे आपल्यासोबत होईल का, मग इथे जाईल का, मग त्याचं वर्स्ट पॉसिबल सिनारिओ ते लोक इमॅजिन करतात. म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासोबत असा ऍक्सिडेंट होऊ शकतो का, एक्स्ट्रीम काहीतरी एक्स्ट्रीम. हा, आणि मग तिथून प्रॉब्लेम अँझायटीचा सुरू होतो. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जसं अँगर इश्यूज वाढू शकतात तसे कोणते कोणते, म्हणजे हे कुठल्या कुठल्या प्रकारातून बाहेर येतं वागणं? अँगर इज अ सेकंडरी इमोशन. ओके. अँगर हा कव्हर आहे. अँगर हे एक काइंड ऑफ तलवार आहे. पण अँगरच्या खाली दुःख, जसं शोक आहे किंवा भीती आहे, पश्चाताप आहे. पुरुषांच्या बाबतीमध्ये अँगर हा फार असा अभिमानास्पद गोष्ट आहे ना, की मला राग आलाय. मग राग आल्याने तू हर्ट झाला असशील, तुला कोणीतरी काही म्हटलं असेल, तुला लाज वाटत असेल, तुला भीती वाटत असेल. भीती ही पुरुषांना, लोक म्हणतात ना की पुरुषांना भीती वाटू नये बा, पण ती वाटली तर मग ते रागाच्या स्वरूपामध्ये दाखवू शकतात की, पण ते कव्हर होतं ना. राग हा एक्सेप्टेबल आहे पुरुषांकरता. म्हणजे फार असं काय चांगलं की रागीट माणूस आहे बाबा, हा याच्यापासून दूर राहा. आणि जनरली तो आपल्याला सेफ ठेवतो राग, आपल्या जवळ कोणी येत नाही म्हणून राग हा जास्ती दिसतोय सध्या जो दिसतोय ना. कारण लोकांना भीती एक्सेप्ट करणं, किंवा मला अपराधीपणा आहे, किंवा मला एक पश्चातापाची भावना आहे, किंवा मला लज्जा वाटते आहे, मी असं काहीतरी करून बसले आहे. आणि मग ते एक्सेप्ट न केल्यामुळे मग अँगरच्या याच्यामध्ये ते होतं. पण जेव्हा ह्या इमोशन तुम्ही एक्सेप्ट करता, मग तिथून मग तुमच्या रिकव्हरीला स्टार्ट होतं. म्हणजे तिथून रिकव्हरी सुरू होते. नाही, हे असं आहे बा, आणि हे नॉर्मल आहे. या भावना तुम्हाला जाणवणं हे खूप नॉर्मल आहे. आपल्याकडे काय झालंय, काय मोटिवेशनल स्पीकर्स आहेत की काय माहीत नाही, पण बऱ्याच त्याला कारणं आहेत. पण सतत आनंदी राहा. सतत कसं आनंदी राहणार आहे? कोणीतरी चिडून येणार घरून, कोणीतरी नेहमी म्हणजे काहीतरी त्याला दुःख, कोणी डल असतं, कोणाला सॅडनेस असतो, घरी काहीतरी झालं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर हे सतत आपण आनंदी राहणं ही मुळात एक चुकीची गोष्ट आहे. ग्रीफ ही एक्सप्रेस करू शकता विदाउट गिल्ट. म्हणजे गिल्ट घ्यायची गरज नाही. आहे ग्रीफ तर नॅचरल आहे. नॅचरल रिएक्शन. आणि ट्रॉमा नंतर जसं आता यांनी म्हटलं की यांनी एक ऍक्सिडेंट बघितला, त्यांना भीती वाटली, पण ती भीती 2 आठवड्यापेक्षा जास्ती जर टिकली, 2 आठवडे 3 आठवडे, तर मग त्यांना थोडा विचार करायला हवा की ती आपल्या याचा पार्ट बनते आहे का, म्हणजे नॉर्मल रुटीनचा पार्ट बनते आहे का. बट इफ ही इज कम्प्लिटली फिअरलेस, ते परत जातात, ते होऊन गेलं ते विसरून जातात, देन ही इज बॅक टू द नॉर्मल. असं डेथ झाल्यानंतर पण काही रिच्युअल्स आहेत. अगेन रिच्युअल्स म्हटलं त्यात खूप प्रॉब्लेमॅटिक साईड पण असू शकतात. पण अगेन एक ऑब्झर्व केलेलं असं की 13वा वगैरे लाईक असतात आमच्या साईडला होतं, किंवा सगळीकडेच आय थिंक असावं. सो आता ते काय झालं की 13 दिवस मी बघितलं की ते 13 दिवस काहीतरी रिच्युअल्स असतात, आणि मे बी त्याला ते ग्रीफमधून बाहेर यायला थोडीफार मदत होत असेल. फॉर एक्झाम्पल गावाला असताना, कारण कोणतरी येत आहेत, काहीतरी हे घडत आहेत, मग त्याला सांगतंय, त्याला अशी मे बी फील येते की त्याच्यातून बाहेर पडतंय. आता हे झालंय असं की काही लोक मग शहरात राहायला आले गावातून. सो अशा वेळी ती जातात गावी, आणि त्यांना 13 दिवस तर सुट्टी नाही मिळणार आहे. त्यामुळे मी 2-3 दिवशी सगळं उरकलं जातं, आणि 4थ्या दिवशी ते बॅक टू वर्क. आता ह्याच्यात एक बाजू अशी म्हणते की अरे बरं झालं तो त्यातून बाहेर पडला, तो त्याच्या आपल्या कामाला लागला. पण ही पण तर बाजू असेल ना की त्याने ग्रीफ आपला प्रॉपरली एक्सप्रेसच नाही केला, आणि तो 4थ्याच वर्षी बॅक टू नॉर्मल झाला. सो ह्याचे काय पडसाद होत आहेत किंवा काय परिणाम होत आहेत? आता जसं म्हटलं ना, यांनी म्हटलं की नॉर्मल राहा, आनंदी राहा, नॉर्मल राहा, आनंदी राहा. म्हणजे काय करा, कन्झ्युम करा, बाहेर जाऊन शॉपिंग करा, डिस्ट्रॅक्ट व्हा बेसिकली, तुमचं आयुष्य एन्जॉय करा. नाहीत पूर्वी तुम्ही बघा, आता तुम्ही कोणीच त्या जनरेशनचे नाही, जुन्या याच्यामध्ये ब्रेकअप किंवा ह्या काही गोष्टी झाल्या, असं दुःख झालं तर दुःखावर किती गाणी आहेत, किती, म्हणजे हिंदी सिनेमात इतकी सुंदर गाणी आहेत की ते दुःख भावना आपण त्याच्यासोबत राहायला लोकांना आजकाल त्रास जातो की मी दुःखी आहे दुःखी, मला काही दिवस जातील, मी अशीच राहणार, आणि आजूबाजूच्या लोकांनी ते काही प्रमाणात तरी एक्सेप्ट करावं. जर मी त्यांना त्रास देत नाहीये माझ्या वागणूक. पण असं होतं का? इथे लगेच लोकांना 100% प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे माझ्या घरी काही लोक म्हणतात ना, माझ्याकडे असं झालं, मी लगेच 3-4थ्या दिवशी जॉईन झाले, किंवा 3-4थ्या दिवशी कामाला लागले. नाही, तुम्ही ते स्वतःला डिस्ट्रॅक्ट करत होते, तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही. तुम्ही जर नीट वेळ दिला असता, काही 15 दिवस 20 दिवस महिना, तर कारण काय होतं, एकदा जेव्हा हा आवेग असतो ना सुरुवातीचा, हा जर दाबला गेला ना कुठल्याही डिस्ट्रॅक्शननी, दाबणंच आहे ते डिस्ट्रॅक्शन म्हणजे, तर ते नंतर जाऊन कुठेतरी तुम्हाला घाणेरड्या पद्धतीने बाहेर निघतं ते, आणि ते होतं.
आणि ते कधी कधी काय आता कॅन्सर इतके येऊन राहिलेत प्रकार. तुम्ही डॉक्टर गेबरमेट म्हणून एक आहेत, त्यांचं पुस्तक वाचा, व्हेन बॉडी सेज नो. तर वर्षानुवर्ष दाबलेल्या भावना या कॅन्सरच्या स्वरूपामध्ये कशा येतात, आणि आर्थरायटिस आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि लेडीजमध्ये हे प्रमाण जास्ती आहे कारण एक्सप्रेस होत नाही. माणसं अँगर म्हणून एक्सप्रेस करून देतात. बायकांना अशी बोलायची हे नसते एवढी. बायका रडू शकतात, रडणं ही चांगली गोष्ट आहे, रडण्याने खूप फायदा होतो. पण बायकांना हे दाबून राहणं जे आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन काय होतात तर. आणि इमोशन इज अ सोमॅटिक एक्सपिरियन्स. सोमॅटिक म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही फील करता. तुम्हाला भीती वाटली तर पोटामध्ये गुडगुड होतं, राग आला की तुम्हाला इथे जाणवतं जनरली जॉ लाईनला. त्यामुळे इमोशन हे जे जे घेऊन म्हणतात की मेंदूमध्ये चेंजेस होतील आणि हे होतील, नाही. दे आर ऑल ओव्हर युअर बॉडी. यू एक्सपिरियन्स देम ऑल इन युअर बॉडी. म्हणजे ते मनोकायिक म्हणतात ना, मनोदेहिक किंवा मनोकायिक अनुभव आहे हा. आणि त्याच्यामुळे मग जेव्हा ग्रीफमध्ये किंवा PTSD जे आपण म्हटलं मानसिक आघात, तर जेव्हा त्याच्यावर काम करतात त्यात नुसत्या गोळ्या किंवा समुपदेशन, ह्याचा आधार फक्त न घेता बॉडीशी संबंधित उदाहरणार्थ योगा, मी लिहिलंय माझ्या पुस्तकामध्ये. EMDR नावाचं एक टेक्निक आहे जे महाराष्ट्रात आहे अवेलेबल, बरेच थेरपिस्ट आहेत. न्यूरो फीडबॅक आहे. त्याच्यानंतर आपलं एक क्रॅनिओसॅक्रल थेरपी म्हणून येते, ती तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे कदाचित सापडून जाईल, पुण्यात आहे अवेलेबल. तर ह्या बॉडीशी संबंधित, कारण काय होतं, कुठले हे ट्रॉमा झाला किंवा अशी गोष्ट झाली तर आपल्या बॉडीशी नातं जे आहे, शरीराशी नातं हे बिघडतं. ते एखाद्यावर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार झाले, काही गरज नसताना त्याला पकडून नेलं, अत्याचार झाले, त्या व्यक्तीचा तो ट्रॉमा होता आणि त्या व्यक्तीला त्याच्याला मारहाण झाली आहे, तर बॉडीशी त्याचं विकृत होतं नातं. आणि मग तो बॉडीची केअर करणं थांबवतो. मग बॉडीतून जे, आणि भावना जशा शरीरात असतात तर त्या शरीरात स्पंदनं येतात ना. आणि जेव्हा आपण ग्रीफ किंवा म्हणजे PTSDच्या वेळेला ज्या कठीण भावना जाणवतात त्या लोक दाबण्याचा किंवा नंब करण्याचा म्हणजे बधीर करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्यासोबत त्यांना आनंदाच्या भावना पण बधीर करायला लागतात ते लोक. आणि मग हे बाकीचे प्रॉब्लेम, नमिंग जे म्हणतात ना, की मला आता याच्यातून मला ही अनुभवायची नाही आहे. अनुभवायला पाहिजे ना, सगळ्या पद्धतीच्या भावना अनुभवायला पाहिजे, त्याच्यासोबत बसायला पाहिजे, कुठलंही डिस्ट्रॅक्शन यूज न करता. म्हणजे मला आता एखादी गोष्ट, आणि आता सध्या हाच प्रॉब्लेम आहे लोकांचा, इतकंसं खुट्ट काही झालं ना त्यांना डिस्ट्रॅक्शन हवं असतं. म्हणजे परीक्षेचा ताण हाताळता येत नाही, मग लोक गोळ्या घेतात. हा, की मला त्यांनी मोटिवेशन किंवा फोकस राहील माझा म्हणून. पण काय होतं ना, ताण असू द्या, लक्ष लागलं नाही की सिगरेट ओढतात, लगेच सिगरेट ओढतात, किंवा लोक चहा घेतील, किंवा ड्रिंक करणारे आहेत, किंवा सोशल मीडिया तर मोस्ट सॉफिस्टिकेटेड आहे, रील्स बघत बसतात. दॅट्स अ डिस्ट्रॅक्शन. हे डिस्ट्रॅक्शन आहे. तर ते डिस्ट्रॅक्शन न वापरता जर तुम्ही तुमच्या कठीण भावनांसोबत बसलात, डील केलं, भीती आहे, ताण आहे, किंवा तुमची पश्चाताप आहे, अपराधीपणा आहे, तर त्याच्यासोबत तुम्ही हळूहळू त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते. त्या सतत राहत नाही, की जसा आनंद सतत राहत नाही तशा याही भावना सतत राहत. एक याच्यावरती मला प्रश्न असा जोडून आहे की नेहमी असं म्हणतात ना की माणूस हो त्याच्यावरती मानसिक आघात झाला, तो त्याचा जवळचा माणूस गेला, पण आता तो स्ट्रॉंग झालाय. तर ते स्ट्रॉंग झालाय काय असतं, म्हणजे तुम्ही व्यक्त होणं, तुम्ही जसं म्हटलात की आनंद आणि ह्या सगळ्या नंब होतात भावना, तर ते नंब होणं म्हणजे स्ट्रॉंग होणं. कदाचित त्यांना कदाचित तो अर्थ अपेक्षित असेल की तो आता काहीच रिॲक्ट करत नाही, कारण असं कसं स्ट्रॉंग होऊ शकेल माणूस. म्हणजे एखाद्याची जर का घाबरण्याची हे असेल, टेंडन्सी असेल, तर मग तो स्ट्रॉंग कसा होईल असा काहीतरी अनुभव आल्यानंतर, म्हणजे ह्याच्यामध्ये काय नेमकं बदलतं. जेव्हा आपलं हाड एखाद्याचं फ्रॅक्चर होतं, बोन फ्रॅक्चर झालं, तर मग ते दुरुस्त होतं. मग ते दुरुस्त झाल्यानंतरही तुम्ही एखादा डॉक्टर निष्णांत जो तज्ज्ञ असेल तो तरी ओळखू शकतो की हे बोन फ्रॅक्चर कधीतरी होतं. तसंच ग्रीफचं आहे. किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा असं म्हणजे लॉस ऑफ लव्ड वन जे म्हणतात की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर ती व्यक्ती अशी कधी बरी होतच नाही. आणि ग्रीफची अशी काही खूप टाईमलाईन नाही, ती हळूहळू ती त्या दुःखासोबत जगायला शिकते. त्या सगळ्या आठवणी जुन्या त्या व्यक्तीच्या, म्हणजे एखाद्या आईचा मुलगा गेला असेल तर त्या मुलाच्या आठवणी, त्याच्या सवयी, त्याच्याबद्दलचं ज्ञान, सगळं हे सगळं त्यांच्या आयुष्यातून अर्थात त्यांना घालवायला की तो मुलगा नाही आहे हे रजिस्टर व्हायला त्यांच्या मेंदूमध्ये. आणि ते नवीन नकाशे जे मी म्हटलं ना की तो मुलगा नाही आहे, तर मुलाच्या अनुपस्थितीमध्ये जे काही त्यांचं आयुष्य आहे ते तयार व्हायला 2 ते 3 वर्ष तरी जातात, ठीकठाक व्हायला.
आणि आतमधून त्या लोकांना खरंच खूप म्हणजे मुलगा वगैरे गेल्यानंतर खूप भयंकर प्रॉब्लेम्स लोकांचे बघितले. मुलगा आहे, मुलगी आहे किंवा पार्टनरचा जो प्रकार आहे म्हणजे जोडीदार, तो जर म्हातार वयात झाला असेल, कारण माझे वडील गेल्यानंतर मी माझ्या आईला बघितलंय. माझी आई प्रचंड स्ट्रॉंग व्यक्ती आहे, ती ऑडिटर होती, 40 वर्ष तिने स्टेट गव्हर्नमेंटला ऑडिटर म्हणून काम केलं. मी तिला कधी रडताना बघितलं नाही, पण तिने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं वडील गेल्यानंतर, मग ती स्लो डाऊन होऊन गेली होती, एकदम कोमेजून ज्याला म्हणतात मराठीमध्ये. तर प्रत्येकाची हे करण्याची पद्धत वेगळी असते. पण आता 4 वर्ष झाले माझ्या वडिलांना जाऊन. आत्ता बऱ्यापैकी ती रुटीन जे म्हणता येईल किंवा हसणं असताना लोक रुटीन ठेवतात, पण ते असं एन्जॉय नाही करत ना, बिकॉज देअर प्रेझेंट इज पेनफुल. जरी पास्टमध्ये ज्या घटना होऊन गेल्या आहेत, पण त्या प्रेझेंटमध्ये आठवतात आपल्याला, आणि देन इट मेक्स अस डिफिकल्ट की या वेळेत ही व्यक्ती आपल्यासोबत नाही आहे, ही असती तर काय झालं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी फार पेनफुल जातात करायला. तुम्ही मगाशी म्हणालात की बाई रडून दुःख व्यक्त करते किंवा पुरुष रडत नाही किंवा तो रडला तर त्याला कमकुवत किंवा कमजोर समजलं जातं. तर स्त्री आणि पुरुषांचा शोक व्यक्त करायच्या वेगळे पॅटर्न्स आहेत की म्हणजे पण पुरुषांनी पण रडायला हवं, बाईनी राग दाखवायला हवा, अशा दोन्ही गोष्टी वाईस वर्सा व्हायला हव्यात. तर ते कसं आहे, पुरुष आणि स्त्रीचा शोक कसा बाहेर निघतो? रडणं हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला शांत करतं, आपली जी सेफ्टीची भावना निर्माण करतं की नाही, इट्स ओके इफ यू क्राय. त्यामुळे पुरुषांची पद्धत आणि स्त्रियांची पद्धत ही वेगवेगळी आहे नक्कीच. स्त्रिया बोलून दाखवतात, काही स्त्रिया नाही दाखवत, बऱ्याच स्त्रिया बोलून दाखवतात, बऱ्याच स्त्रिया रडतात, कनेक्ट होतात इतर लोकांशी. पुरुषांचं ते कामात गुंतवून घेतील स्वतःला, किंवा ते व्यसनांमध्ये जाऊ शकतात, किंवा ते नम होऊ शकतात पूर्णपणे, त्या गोष्टीवर बोलणारच नाही, एक्सप्रेसच नाही होणार. त्यामुळे पुरुष असो किंवा स्त्री, जे काही अनुभव त्यांना आलेला आहे, विशेष करून शोकाच्या याच्यामध्ये, तो त्यांनी बोलायला हवं, लिहायला हवं, कुठेतरी व्यक्त व्हायला हवं. आणि ते नीट योग्य पद्धतीने, म्हणजे तुम्ही मित्रांसोबत दारू पीत बसून जर तुमचं हे व्यक्त करता, ती कदाचित एखाद्या वेळा पद्धत ठीकही असेल, पण ती जर वारंवार व्हायला लागली तर मग ते पॅटर्न होतो. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे मला की आपण असं म्हणतो ना की आपल्या म्हणजे समाज माध्यमांचा आणि सिनेमांचा या सगळ्यावरती आपल्या ओव्हरऑल अपब्रिंगिंगवरती खूप परिणाम होत असतो. तर सिनेमांमध्ये हे ग्रीफ जसं दाखवलं जातं, तर त्याचा पण काही परिणाम होतो का आपल्या, म्हणजे बांगड्या फोडणं असेल, म्हणजे हा खूप एक्स्ट्रीम गोष्टी आहेत आणि ओव्हर एक्झॅजरेटेड आहेत, पण मग ते त्याचा काही मानसिकदृष्ट्या परिणाम होतो का नॉर्मल आयुष्य जगताना? म्हणजे तुमच्या अनुभवात असं काही आलं? आता जे हिंदी सिनेमात किंवा मराठी सिनेमात दाखवतात, त्यांनी जसं ग्रीफ बघितलं असेल म्हणून त्यांनी तसं ते पडद्यावर दाखवलं. असं म्हटलं ना, गावाकडच्या ज्या पद्धती असतात, त्यांच्या त्या पद्धती असतात, त्यांनी ते दाखवल्या. पण जर ग्रीफ अत्यंत सुंदर पद्धतीने, मला तरी 2 सिनेमे आवडतात. एक तर आहे हॅरी पॉटरची पूर्ण सिरीज, जी J.K. रोलिंगनी तिची आई गेल्यानंतर तिने ती लिहिलेली आहे. आई गेली होती, तिचा मग डिव्होर्स झाला, नवरा फार तिचा अब्युझिव्ह होता, आणि त्याच्यानंतर तिने इतकं सुंदर रूपांतर केलं आहे त्याचं. तिच्या म्हणजे ज्या कठीण भावना होत्या, नकारात्मक भावना होत्या, आणि म्हणजे डिमेंटर्स, तिने डिप्रेशनचं रूप दाखवलं आहे. जे डिमेंटर्स येतात ना, ते डिप्रेशनचं ते काय म्हणतात, सिनेमॅटिक फॉर्म आहे तो डिप्रेशनचा. आणि मग त्या एक्सपेक्टो पट्रोनम नावाचा ते एक मंत्र वापरते. तो मंत्र काय असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यातली एखादी चांगली आठवण आणा, म्हणजे तुम्ही जेव्हा पूर्णपणे तुम्हाला काळोख वाटतो, आता काहीच नाहीये, मग काय आणायचं. तर मग अशा असंख्य गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या असतात. जेव्हा आपण काळोखाशी डील करत असतो त्यावेळेला आपल्याला सगळीकडे काळोखच दिसतो, मग काय आणायचं. दुसरा सिनेमा होता लॉर्ड ऑफ द रिंग्स. तर ही J.K. रोलिंग आहे, आणि ते J.R. टोल्किन म्हणून होते. ते फार आता मोठे, म्हणजे ते 150 वर्षाचे राहिले असते कदाचित, कारण तो 56 मध्ये वगैरे काहीतरी गेले ते. आणि त्यांनी फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये त्यांनी भाग घेतला होता सैनिक म्हणून. मग त्यात त्यांचे मित्र गेलेत, आणि तो जो लॉर्ड ऑफ द रिंग्स सिनेमा आहे किंवा ती कादंबरी जी आहे ती पूर्ण युद्धावर आधारित आहे. आणि PTSD, जे मी मगाशी सांगितलं, ट्रॉमा आणि ग्रीफ, तर हा रात्रंदिवस आम्हा युद्धाप्रसंग जो एक आपल्याकडे आहे ना मराठीमध्ये, ते तसंच असतं. म्हणजे कारण मी ते स्वतः अनुभवलंय. तुम्ही लढतच असता, तुमच्या भावनांशी लढता, तुमच्या काळोखाशी लढता, दुःखाशी लढता, आणि कसं तरी धडपडत उभं राहण्याचा प्रयत्न करता. तर हे 2 सिनेमे खूप सुंदर मॅनिफेस्टेशन आहे ग्रीफचं आणि PTSDचं.
आपल्याकडे जे दाखवलं जातं कदाचित ते जे लेखक आहेत, जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी जे अनुभवलं असेल ते त्यांनी पडद्यावर दाखवलं. बरोबर. असं समोर सिच्युएशन पण बऱ्याच वेळा असाच राहतात ना. सो हे आता जो बाईचा आणि पुरुषांचा जो प्रश्न विचारला तो लिटरली असे इन्सिडेंट डोळ्यासमोर घडताना पाहिलेत की फॉर एक्झाम्पल जेव्हा कोणतरी घरात गेलंय वगैरे एखाद्या घरात, तर तिथे बायका वेगळ्या होतात, पुरुष वेगळे होतात, आणि बायका खूप रडत असतात, हे रडत नसतात वगैरे. हे एवढं ऍक्सेप्ट केलंय. पण ऍट द सेम टाइम आता जेव्हा सिच्युएशन चेंज होते ना, आणि आपण असं म्हटलं की ग्रीफ एक्सप्रेस करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. सो आता मी काही वेगळ्या उलट्या बाजू पण अनुभवल्या. जसं की फॉर एक्झाम्पल एक शिक्षक गेले, सो त्यांची शिक्षिका बायका होती. सो ती मे बी तेवढं रडत नव्हती जेवढं बाकी सगळे रडतात. तर लगेच तिला नाव ठेवलं गेलं की हा नवरा गेला आणि तू रडत का नाहीये. पण हे पण तर नॉर्मलच असू शकतं ना की तिला तेवढाच त्रास होतोय, पण मे बी ती तेवढं रडून एक्सप्रेस नाही करू शकत आहे. रडून एक्सप्रेस नाही करू शकत आहे, किंवा ते पूर्ण फ्रीज झाले आहेत. काही लोक फ्रीज पण होतात ना, शॉक बसल्यावर. फ्रीज ही एक रिॲक्शन आहे. फाईट, फ्लाईट, फ्रीज और फॉन म्हणून चार रिॲक्शन त्यातली फ्रीज आहे. की अनेक जण शॉकमध्ये असतात, एकदम काय झालंय, मे बी त्यांना एक्सेप्ट नसेल होत, किंवा ते जसं यांनी म्हणतात ना की मला वेळ लागतो ती रजिस्टर व्हायला, प्रोसेस व्हायला ती गोष्ट, तसंही त्यांच्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे दुःखाचे हे ज्याचं त्याला माहीत, दुःख हे ज्याचं त्याला माहीत. आपण असं त्याला काही रेडीमेड टेलरमेड सोल्युशन देऊ शकत नाही की तुम्ही हे करा बाबा म्हणून. आपण काही गाईडलाईन्स ज्या शास्त्रज्ञांनी लिहून दिल्या आहेत, त्यांनी रिसर्चमधून सांगितले आहेत. एवढं आहे की एखादी व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला खूप वेळ लागतो त्याशी ॲडजस्ट व्हायला. ती वेळ शोकाचा कालावधी असतो. प्रश्न असा होता की आता हे आपण शोकवर बोलतोय इतक्या वेळ, पण आपल्यात एकच दिसतंय की आपण डेथवर जास्त बोलतोय की डेथमुळे शोक येते आपल्याला किंवा ग्रीफ येतं. तर बियॉन्ड डेथ कशामुळे त्याच लेवलची शोकावस्था येऊ शकते किंवा आपण त्याला म्हणू शकतो की या शोकावस्था आली. तर एखादी रिलेशनशिप संपणे, डिव्होर्स किंवा ब्रेकअप, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून कायमची जाणे जो मृत्यूमुळे होतं, पॉसिबिलिटी आहे, आणि एखाद्याचा जॉब जाणे, या तिन्ही परिस्थितीमध्ये त्या संबंधित व्यक्तींना शोकाचा अनुभव येतो. पण आता विशेष करून डिव्होर्स ज्यांनी म्हणजे तो 100% ट्रॉमा आहे डिव्होर्स, आणि व्यक्ती जाणं कायमच्या आयुष्यातून मृत्यूमुळे. मृत्यूमुळे एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेला आपल्याला ती कधीच दिसणार नसते. त्यामुळे जो शोक होतो तो सगळ्यात त्रासदायक असतो. आणि आपली एक आयडेंटिटी जाते ना. म्हणजे एखाद्या व्यक्ती, म्हणजे मी आहे समजा, माझे वडील गेले तर मला मुलगी कोण म्हणणार परत, मुलगी म्हणून माझी आयडेंटिटी, म्हणजे या पुरुषाची मुलगी अशी आयडेंटिटी माझी गेली. किंवा माझा भाऊ गेला तर मग बहीण म्हणून माझी आयडेंटिटी गेली, मला ताई कोण म्हणणार परत, असं आहे. किंवा एखाद्या स्त्रीचा जोडीदार गेला, मग तिला पत्नी कोण म्हणणार ना. तर लॉस ऑफ आयडेंटिटी हा खूप त्रासदायक प्रकार असतो ग्रीफमध्ये. एखाद्याची नोकरी गेली तर दुसऱ्यांना काही वाटणार नाही, पण नोकरी इज अ सोशल आयडेंटिटी. त्या कंपनीशी, त्या सगळ्या लोकांशी आपण संबंधित असतो, आणि तो खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे नोकरी जाणं हा सुद्धा ट्रॉमा आहे, आणि त्याच्यातून आपल्याला शोकाचा अनुभव येऊ शकतो. ते कसं कोण डील करतं त्याच्यावर आहे. आणि डिव्होर्समुळे खरं तर खूप प्रचंड त्रास होतो. अर्थात त्यांनी परत आयडेंटिटीवर परिणाम होतो. सोशल आयडेंटिटी आहे ना, की तुमचं डिव्होर्स झाला म्हणजे ते स्टिग्मटाईज आहे की बाबा तुम्ही काय करून बसला, ते डिव्होर्स होणं, तुमच्या पूर्ण कॅरेक्टरवरच क्वेश्चन मार्क येतं लग्न तुटल्यावर. ते हे सगळ्या गोष्टी ज्या येतात, तर ग्रीफ तर आहेच. म्हणजे माझा लॉस झाला आहे तो त्रास वेगळा, मला लोक कसे बघून राहिले तो एक त्रास वेगळा. म्हणजे आमच्या घरी जसे मृत्यू झाले तर आमच्याकडे म्हणायचे की तुमच्या घरावर काहीतरी काळी छाया वगैरे पडली बा म्हणून, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही, किंवा तुम्ही काहीतरी पापा केले असेल म्हणून तुम्हाला हे फळ मिळते. असे पण आहेत लोक बोलणारे की इतकं होत आहे ना, काहीतरी तुमच्या कर्माची फळ असणार, ती कोणतरी काहीतरी केलं असणार, असं. म्हणजे बरंच काही म्हणजे काहीही होऊ शकतं. त्यामुळे लोकांची आपल्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याचा पण त्रास होतो. आणि आपला लॉस जो असतो तो आणखी वेगळाच असतो, त्याच्याशी डील करताना परत वेगळा त्रास असतो. ते काळी छाया वगैरे म्हटल्यावर मला आठवलं की पुन्हा मग ते डील करत असताना ती जी प्रोसेस असते की एखादा माणूस आपल्या जवळचा गेल्यानंतर ते परत बोलवतात, ते बोलतात त्यांच्याशी, असं वगैरे पण ऐकलेलं आहे. म्हणजे आणि सुशिक्षित चांगली लोक सुद्धा हे करताना बघितलेलं आहे. तर हे मार्गाला जाणं म्हणजे ह्याच्यातनं काय, थोड्या अंधश्रद्धेकडे वळणं त्या मार्गांचा.
मी स्वतः विचार केला होता एका क्षणाला, माझा लहान भाऊ गेला त्यावेळेला, की पॅरासोशल काय पॅरानॉर्मल जे म्हणतात, पॅरानॉर्मल तज्ज्ञाकडे जायचं आणि भावाशी संपर्क करता येईल का हे बघायचं, कारण हा असा अचानक कसा गेला. मी कुठलं तरी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल वाचलं होतं आणि ती व्यक्ती कुठे तर ऑस्ट्रेलिया किंवा UK मधली होती. हा विचार येऊन गेला. मग मी माझ्या एका फ्रेंडशी डिस्कस केलं. तो म्हणाला की हे असं काहीही नसतं, कारण तो काउन्सिलर होता. हे असं काही नसतं म्हणजे वृषाली, असं काही होत नाही. पण आपल्या मेंदूची जी स्थिती असते ती इतकी भयंकर असते त्यावेळेला, आपण असहाय्य असतो आणि असहाय्य व्यक्ती काहीही करू शकते. ती कुणाकडेही मदत मागू शकते. दुःखी आणि असहाय्य दोन्ही असतात. तर त्यामध्ये अशा गोष्टी होतात. पण माझा स्वतःचा अनुभव आहे जो मी पुस्तकात व्यवस्थित मांडला आहे, की असं व्यक्ती परत येऊ शकत नाही. ही रियालिटी एक्सेप्ट करा. आणि आपल्या जसा हिंदू धर्म आपण पाळतो, तर हिंदू धर्मामध्ये जे सांगितलं आहे, गीतेत सांगितलं आहे की एक शरीर त्याग करून दुसऱ्या शरीराचा तो आत्मा स्वीकार करतो. तर असं पण आहे की ज्यांना थोडंसं अध्यात्माचं किंवा धर्मावर विश्वास आहे, मानतात की मृत्यू झाला आहे ना, तर मृत्यू ही अर्थात ही वाईट घटना आहेच, पण अनेक वेळा म्हणजे अगदी बऱ्याच ठिकाणी म्हणतात डेथ इज द ओनली बिगिनिंग. मृत्यूनंतरचं पण बरंच जग आहे की ती दुसऱ्या प्रवासाला निघून गेली आहे व्यक्ती. पण हे त्यावेळेला ही फिलॉसॉफी त्या दुःखी मेंदूला कळत नाही, त्याच्याकडून त्या या चुका होऊ शकतात. पण असं काहीही शक्य नाही. त्यामुळे कृपया हे बघणाऱ्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, कारण ते लोक तुमचे पैसे लुबाडायला बसलेलेच असतात. त्याला वेळ द्या आणि ती रियालिटी एक्सेप्ट करा की ही व्यक्ती आता परत येऊ शकत नाही, कधीच परत येऊ शकत नाही. आणि नवीन जे काही प्रेझेंट मुवमेंट आहे, एक फेज असतो ना, ग्रीफ आपण पास्टमध्ये जगतो आणि प्रेझेंट मुवमेंटमध्ये तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला नवीन लाईफ मिनिंग जे म्हणतात ना, जे काही दुःख आहे त्याच्यामुळे काहीतरी मिनिंग शोधायचं असतं आपल्याला. तर ते मिनिंग कसं तुम्हाला शोधायचं हे तुमच्यावर आहे. नाही तर मग अंधश्रद्धा आहे, व्यसनं आहेत, गुन्हे आहेत, काहीही घडू शकतं. आपण लक्षणं बोलतोय बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात येतात. सो 3 लक्षणं लक्षात येतात की एकतर आपण एक्सप्रेस करतोय, रडतोय वगैरे. जो एक्सप्रेस नाही करत मे बी बऱ्याच वेळा तो अँगर इश्यूज होत आहेत. अगेन सांगितलं की तो गुन्हे पण घडू शकतात याच्यातून. सो मला हे 3 लक्षणं तर बघितली. अशी कोणती लक्षणं जी युज्युअल वाटणार नाहीत पण ते तुमच्या ग्रीफमुळेच तुम्हाला आलेली आहेत. म्हणजे अगदी रिलेशनशिपमध्ये असेल, तुम्ही इतरांशी कसं वागताय त्याच्यात असेल, तुमच्या कामात असेल, तर अशी कोणती लक्षणं आहेत की जी नॉर्मली दिसत नाही आहेत किंवा ट्रॅडिशनली आपण कन्सिडर नाही करत की हे शोक असल्यामुळे आले असतील तुला, पण ती आहेत आणि ते शोकचे म्हणजे हे आहेत. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं दाखवलं जातं की एखाद्या मुलीचे बाबा गेलेले असतील तर ती नवऱ्यात आपला बाबा बघते. हे असं जे असतं ना, म्हणजे हे आता पुन्हा ग्रीफच आहे. तर पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे ती रडत नाहीये कदाचित, पण ती दुसऱ्या माणसात तिचे बाबा शोधते. सो असे काही, मला वाटतं त्याला तोच प्रश्न आहे की असे जे अनयुज्युअल आहे. हा, अनयुज्युअल विचारायचं, राईट. हा वन ऑफ द झाला, पण असे अनयुज्युअल बिहेवियर काय असू शकतं जे लक्षातच येत नाहीत आपल्याला नॉर्मलला, पण ते आहेत. ग्रीफनी जर मी म्हणजे शरीरावर परिणाम होतो, तर लैंगिक इच्छा मरते. म्हणजे अशा 1-2 केसेस मी बघितल्या आहेत की त्यांचे डिवोर्सेस झाले आहेत. म्हणजे त्या स्त्रीचा भाऊ गेला आणि ते इतकं 2-3 वर्षात शी कुड नॉट टेक इट, आणि मग त्याच्यामुळे तिच्या वैवाहिक लाईफवर परिणाम झाला. नवरा दुसरीकडे गुंतला आणि त्यांनी डिव्होर्स मागितला, कारण ती लैंगिक सुख एन्जॉय करू शकत नव्हती, कारण अर्थात तो बॉडीवर परिणाम होतो आणि हे असू शकतं. ह्या ग्रीफ आणि या सगळ्या याच्यामध्ये आयसोलेशन हा एक प्रकार होऊ शकतो. लोक आयसोलेट होतात आणि आपण अनेक जण असं बघतो ना, स्वतःहून रिप्लाय करणार नाही, खूप लोकांशी सोशल होणार नाही असं वाटतं आपल्याला. त्यांच्याकडे तेवढी एनर्जीच नसते बोलायला. एनर्जी, सोशलायझिंगला खूप एनर्जी लागते बरं, सोशल मीडियाला एनर्जी लागत नाही. खूप जास्ती सोशलायझिंगला एनर्जी लागते. तुम्हाला जर 5 प्रत्यक्षातली नाती हवी आहेत तर तुम्हाला 1,00,000 फॉलोअर्स मेंटेन करायला जेवढी एनर्जी लागते त्याच्यापेक्षा जास्ती प्रत्यक्षातल्या 5 नात्यांना एनर्जी लागते. त्यामुळे लोक प्रत्यक्षातली, आणि ती तेवढीच बेनिफिशियल असतात, कारण आपला मेंदू सोशल मीडिया करता तयार नाही. त्याच्यामुळे आयसोलेट होणे, असं जे मी म्हटलं लैंगिक इच्छा मरणे, किंवा विचित्र प्रकार असू शकतात की ही रिॲक्शन आपल्याला अपेक्षित नव्हती पण ती आली. तर हे असं ग्रीफच्या बाबतीत होऊ शकतं. ते तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम करतं. सगळ्यात महत्त्वाचं, फोकस जातो, कामात लक्ष जातं, क्रिएटिव्हिटी जाते, कारण तुम्ही लो असता. जेव्हा तुम्ही लो असता तेव्हा तुम्ही हाय, म्हणजे क्रिएटिव्हिटी इज अ हायर साईड ऑफ ब्रेन. मग तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. नवीन काम कसं येणार,
तेच तेच करत राहणार. बेसिकली यू आर इन अ सर्व्हायवल मोड. सर्व्हायवल मोड म्हणजे तुम्ही तग धरून राहता. मग तग धरून काय आहे, मी इतक्याच गोष्टी करायच्या, इतके मेंदू कशी तेवढी ऊर्जाच नसते ना या सगळ्या याच्यात द्यायला. मग तेवढाच म्हणजे दिवसभरात काय 2 वेळा जेवणं किंवा तेवढं काम करणं किंवा कामात चुका होतील ते आपल्या लक्षात राहत नाही, किंवा खाण्यापिण्यातल्या गोष्टी चुकतात, तब्येतीवर परिणाम व्हायला लागतो. त्यात ब्रोकन हार्ट सिंड्रोम पण आहे, हार्ट अटॅक आल्याची फिलिंग येते पण हार्ट अटॅक नसतो. तर बेसिकली लॉस ऑफ सेन्स, लॉस ऑफ आयडेंटिटी, आणि तुमचं रुटीन चेंज होतं. याने रुटीन चेंज होतं. तुम्ही जर म्हणा सर्व्हायवल, हे खूप सर्व्हायवलच आहे एक्झॅक्ट ते की आपण एक्स्ट्रा काहीच करत नाही, जेवढं जगण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच करत. तेवढंच पण रिस्क घ्यावी लागते ना जगायला. अजूनच याला एक कनेक्टेड असं की खूप जवळची व्यक्ती गेल्यावरती ती कालांतराने स्वप्नात यायला लागते किंवा स्वप्नात येऊन काहीतरी संकेत देते वगैरे असं आपल्याला लोक सांगतात. हे ग्रीफचाच एक्सटेंडेड पार्ट असू शकतो की मेमरीज रिलेटेड काय प्रकार आहे हा नक्की? स्वप्नात येणं, गेलेली व्यक्ती. स्वप्न हा आपल्या भावनेचा निचरा करण्याचा शरीराची नैसर्गिक रचना आहे किंवा नैसर्गिक सोय आहे. आपल्या रोज स्वप्न ही चांगली गोष्ट आहे. स्वप्न येणं चांगलं आहे. कारण जे लोक दारू पितात किंवा अँटी सायकॉटिक ड्रग्ज घेतात किंवा म्हणजे त्यांचा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असेल तरच, दुसऱ्या काही गोष्टी असेल तरच स्वप्न झोपेवर परिणाम होतो. पण स्वप्न ही तुमच्या भावनिक आरोग्याकरता चांगली असतात. तर अशी व्यक्ती जर तुम्हाला दिसत असेल, आणि जनरली एखाद्या व्यक्तीचा, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ते होऊ शकतं की ती व्यक्ती वारंवार स्वप्नात येते आहे, तर ते तुमचा ग्रीफचाच एक पार्ट आहे. यू आर रिलिव्हिंग द मेमरीज. जे काही होऊन गेलं आहे त्या आठवणी तुम्ही परत परत कुठल्या तरी स्वरूपात तुम्हाला त्या त्रास देत आहेत. पण त्या काही दिवस देतात, नंतर ते हळूहळू नॉर्मल होतं. पण ते त्रास देत आहेत असं पण कधी कधी वाटत नाही. म्हणजे कधी कधी छान पण वाटतं, अरे हा माझ्या स्वप्नात येऊन गेला, असं पण होतं. ते म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतं. आणि अनेक वेळा असं वाटतं आपल्याला स्वप्नातून उठल्यानंतर की हे छान वाटलं, येऊन गेलं, ही पण फिलिंग येते. पण तीच फिलिंगच म्हणजे ती म्हणजे ग्रीफ आहे. किंवा मला असं वाटतं की त्याचं काहीतरी वेगळा अँगल शोधू नये लोकांनी, ते तिथेच ठेवावं. पण स्वप्न झोप ही चांगली आहे, स्वप्न येणं चांगलं आहे. पण ज्या वेळेला असं काही झालं असेल भीतीदायक, तर काही वेळा भीतीदायक स्वप्न पडू शकतात. पण ती भीतीदायक स्वप्न तेवढ्या पुरतीच ठेवायची, त्याचे अर्थ लावू नये. किंवा आपल्या दिवसभरात अर्थ असतात, त्याच्यामध्ये अर्थ असतात, त्या अर्थात तुमच्या मेमरीजच असतात. म्हणजे जे काही तुमच्या आठवणी आहेत त्या हळूहळू मेंदू ते प्रोसेस करत असतं. मेंदूची स्वतःची पद्धत आहे, स्वतःचा स्पीड आहे. आपण त्याला फोर्स करू शकत नाही की त्यांनी असं असं करावं. त्यामुळे वेळ द्या. आणि आपल्याकडे आता असं झालंय की कुठल्या म्हणजे ब्रेकअप झाला तर लगेच त्यांना नवीन रिलेशनशिप हवी असते, विच इज नॉट पॉसिबल. डिवोर्स झाला तर त्यांना अजून काहीतरी हवं असतं. लोक लगेच डिस्ट्रॅक्शन शोधतात. किंवा असं कोणाचा मृत्यू झाला असेल त्याच्यानंतर काहीतरी म्हणजे हे होऊ शकतं. तर हे सतत आनंदी राहणं शक्य नाही. त्यामुळे या कठीण भावना आहेत ज्या ह्या विविध ठिकाणी अनुभवायला मिळतात, विविध घटनांमध्ये अनुभवायला मिळतात, त्या अनुभवा. कारण त्याने तुमचं आयुष्य समृद्ध होतं, भावनिक आयुष्य समृद्ध होतं. बरोबर. आपण बरंच आत्ता लक्षणांबद्दल बोललो, नेमकं काय होतं ग्रीफ म्हणजे ह्याच्याबद्दल बोललो. पण आता मला थोडं सोल्युशन्सकडे यायचं आहे की एकतर पहिलं मगाशी आपला जो प्रश्न राहिला की आपण सांत्वनावरती बोललो की कशा कशा वेगवेगळ्या पद्धती असतात लोकांच्या सांत्वन करण्याच्या. पण नेमकं कसं करावं की आपण माणसाकडे जातोय, म्हणजे आता समजा माझ्या जवळचं कोणीतरी गेलंय, पण ते भेटायला आली लोक, पण ती फक्त भेटली म्हणजे नुसती बसली 10 मिनिटं आणि निघून गेली. त्यांनी एक प्रश्न सुद्धा विचारला नाही की नेमकं कसं झालं, काय झालं, आता तुम्ही कसे आहात, स्वतःला सांभाळत नाही, काहीच नाही. नुसतं तिथे येऊन आमचा आधार आहे, स्पर्शाची भावना त्यांनी दाखवली की जस्ट असं करून ते निघून गेले तिथून. सो मला वाटतं की ही एक खूप छान एक जेस्चर असू शकतं. सो तुमच्या दृष्टीने हे जेस्चर काय आहे की सांत्वन कसं करावं आणि ओव्हरऑलच हे ग्रीफ ट्रीट म्हणजे आपल्याला जर का हे यातनं बाहेर यायचं असेल, आय नो ते इतकं सोपं नाहीये जितकं आपण आता बोलतोय, पण तरी सुद्धा त्याचे काही मार्ग आहेत का, पहिल्या काही स्टेप्स आहेत का की ज्या आपण इथे डिस्कस करू शकतो, तर त्या प्लीज सांग. 2 भाग येतील याच्यामध्ये. एक तर स्वतःची काळजी घेणं, आणि म्हणजे ज्या व्यक्तीचा लॉस झाला आहे, ज्यांच्याकडे मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाने आणि त्या व्यक्तीनी, संबंधित व्यक्तीनी स्वतःची काळजी घेणं, आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कसा आधार देणं. कारण आघात जो मी म्हटलं हा आघातच आहे त्या फॅमिलीकरता, आणि ते शोक अनुभवत आहेत. तर अशा वेळेस कनेक्शन म्हणजे कम्युनिटी सपोर्ट, म्हणजे आजूबाजूच्या लोकांचा
जज न करता पाठिंबा. जसं तुम्ही म्हटलं की त्यांनी काही प्रश्न नाही विचारला किंवा काही विचारलं नाही, आले आणि स्पर्श फार महत्त्वाचा आहे, सुरक्षित स्पर्श फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आणि जर ते रडत असतील, एक्सप्रेस करत असतील, त्यांना करू द्यावं, कारण त्या वेळेला ती त्या वेळेला तो आवेग असतो आणि तो बाहेर आलेला ठीक असतो. आपण त्याच्यावरून अर्थ काढण्याच्या भानगडीत पडू नये, हा एक आहे. म्हणजे त्यांना जर अर्थात पैशाची मदत ज्याचं त्याचं आहे, त्यांना काय मदत लागते किंवा जसं स्वयंपाकाचं आपण मध्ये बोललो की बाबा अन्नाच्या बाबतीमध्ये काही करू शकतो का, अगदीच काही नाही करू शकलो तर किमान अधूनमधून कॉल करत विचारणं, जाऊन बघणं फक्त की तुम्ही कसे आहात, काय सुरू आहे तुमचं, तुम्हाला कुठे मदत लागेल का, हे. तर हे जोपर्यंत होत नाही, कारण हा आपण समाजाचा भाग आहोत आणि ते कुटुंब समाजाचा भाग आहे, आणि जर तुम्ही त्याला देऊ शकत नाही, त्या कुटुंबाला जर तुम्ही आधार देऊ शकत नाही त्याच्या पडत्या काळामध्ये, मग समाज म्हणून तुम्ही नालायक आहात खरं सांगायला. म्हणजे मी आता हे शब्द वापरू शकते कारण मी लोकांचं बघितलं आहे, खूप भयंकर पद्धतीने लोक आणि मग हे आणखी एकटे होतात ना, मग त्या कुटुंबाने अजून काही करून घेतलं तर मग कोण जबाबदार. तर हे कुटुंब किंवा कुठलंही कुटुंब ह्या समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्या कुटुंबाला सपोर्ट देणं, त्यांना जज न करता सपोर्ट देणं, कारण त्यांच्याकडे काहीतरी झालं असेल, म्हणजे एखाद्याच्या मुलाने आत्महत्याच केली किंवा तो दारू पिऊन गाडी चालवत होता म्हणूनच चुकून त्याचा ॲक्सिडेंट झाला. तर हे सगळं तुमचा मुलगा कसा गेला काय, त्याला आपण जज करण्यापेक्षा, आपलं शहाणपणा त्यांना शिकवण्यापेक्षा, ते असं झालं आहे, त्यांना मदत करणं त्यावेळेला. आम्ही आहोत बा, ही त्यांना भावना जर असेल, आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, तर त्यांची रिकव्हरी लवकर होते. म्हणजे ते ॲडजस्ट वेल, म्हणजे ते दुःख त्यांच्यासोबत राहतच, पण ते सुरक्षित त्यांना जाणवते, सुरक्षितता जाणवते की नाही आपल्याला बाकीचे पण लोक आहेत बरं मदत करायला, हे आपल्यासोबत दुःख असलं तरी. आणि हे पूर्वी फार होतं, हे शहरी भागामध्ये फार कमी आहे प्रमाण. लोक एकटे राहतात बाजूला, म्हणजे बघत सुद्धा नाही कोण आहे काय आहे. तर हे व्हायला हवं. इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा त्या फॅमिली लेवलला त्यांनी सेल्फ केअर पार्ट हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे जरी तुमची खाण्याची इच्छा होत नसेल पण तरी तुम्हाला खावंच लागेल. जर तुम्हाला औषध घेण्याची सूद नसेल तरी तुम्हाला जे काही तुमची औषधं असतील दिलेले डॉक्टरने ते घ्यावेच लागतील. पाणी प्यावंच लागेल. झोप येत नसेल काही दिवस पण प्रयत्न करायचा. विश्रांतीची गरज असते अशा लोकांना, कारण मेंदू थकून गेला असतो सगळं प्रोसेस करत करत, शरीर थकलेलं असतं, त्यामुळे विश्रांती घ्या. त्यांचं जे ऑफिस असेल, काही खरंच कल्चर चांगलं असतं ऑफिसेसचं, ते मदत करतात की तुम्ही 1 महिना विश्रांती घ्या, 2 महिने विश्रांती घ्या आणि तुम्हाला वाटेल तेव्हा परत या. तर अशा पद्धतीचं ऑफिस करून जर झालं, जेस्चरचे तुम्ही म्हणता, ते चांगलं राहतं. कारण त्या व्यक्तीची प्रोडक्टिव्हिटी नक्कीच वाढते, पण तो जो क्षण असतो, ती वेळ असते, ती फार महत्त्वाची असते. त्या वेळेत त्या गोष्टी मिळायला पाहिजे. त्या जर नाही मिळाल्यात मग त्याचे उलटे प्रकार होऊ शकतात, होतात, आपण बघितले आहेत. तर ग्रीफ काउन्सिलिंग हा एक प्रकार आहे, आपल्याकडे आहे अवेलेबल, पण किती आहे माहीत नाही. ग्रीफ काउन्सिलिंग आहे. त्याच्यानंतर जे सोमॅटिक टेक्निक्स. ग्रीफ काउन्सिलिंग म्हणजे जी कुठली व्यक्ती ग्रीफ अनुभवते आहे, शोकावस्था अनुभवते आहे, त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीचं ऐकून घेणे, त्याच्यासोबत काय घडलं आहे त्याला जज न करता ऐकून घेणे, म्हणजे त्याला पूर्णपणे ओपन अप होऊ देणे. आणि अगेन हे लाईक ट्रेन्स प्रोफेशनलकडेच केलं पाहिजे. हे ग्रीफ काउन्सिलिंगचे प्रोफेशनल असतात. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये ज्यांना आहे ज्ञान, काही प्रॅक्टिसनी होतात चांगले काउन्सिलर, पण ग्रीफचं त्यांना ज्ञान असणं गरजेचं आहे. ग्रीफमुळे काय बायोलॉजिकल चेंजेस होतात ते माहीत असणं फार गरजेचं आहे. ग्रीफची टाईमलाईन, ग्रीफ शरीरावर काय परिणाम करतं, मग त्यांना योगा फार कामात येतो. थोडंफार स्ट्रेचेस योगा जर करू शकलात तर सपोर्ट, आणि म्हणजे कम्युनिटी सपोर्ट प्लस एक्झरसाइज, म्हणजे मूवमेंट. बसून राहणं किंवा मोबाईल बघणं आणि डिस्ट्रॅक्ट करणं स्वतःला, याच्यापेक्षा ज्या भावना आहे त्याला त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं आणि त्या भावना पास होऊ देणं, म्हणजे आउट देणं त्यांना. हां, ते होत आहेत, ते होऊन राहिलं, मी दुःख अनुभवते, मग त्याच्यामुळे माझं लाईफ स्लो झालं आहे, ठीक आहे, मी एक्सेप्ट करते. मी स्वतःला पुश नाही करू शकत किंवा मोटिवेट करा मला की बाबा मला ते 100% प्रोडक्टिव्हिटी यायला पाहिजे, तसं काहीही होत नाही. तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागतो शरीराला आणि मनाला. त्यामुळे धरून चला की असं काही झालं तर 1 वर्ष, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, कदाचित 3 वर्ष पण लागू शकतात. आणि रुटीन एक असू द्या, रुटीन असलेलं बरं असतं. थोड्या प्रमाणात तरी रुटीन पाहिजे. थोडंसं काम करा, कामाची कदाचित तुम्ही लोड कमी कराल पण काम करा, जसं जमेल तसं करा. तर ह्या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत. अजून एक गोष्ट मला विचारायची आहे, माहीत नाही किती खरी होईल किंवा असेल, पण असं होतं का की या ग्रीफचा कुठेतरी एक चांगला परिणाम झालाय किंवा आपण अजूनच जास्त, म्हणजे अर्थात ते डिस्ट्रॅक्शन असेल, पण
एखादं ग्रीफमध्ये असेल माणूस आणि पण तो नंतर एवढं काम केलं की तो एकदम सक्सेस रेट त्याचा हाय झाला आहे आणि तो खूप चांगल्या चांगल्या शिखरांवरती पोचायला लागलाय, असं काही पॉझिटिव्ह अँगल पण त्याला आहे का हे मला ते रॉकस्टार मध्ये म्हणतो ना ते टूटे हुए दिल से संगीत निकलतं होऊ शकतं. हा तर हा तुम्हाला जॉन विलियम्स माहिती आहेत का? नाही. तुम्ही हॅरी पॉटर फॅन आहात ना? नाही. जॉन विलियम्स हा म्युझिक कंपोजर आहे. तो आता 80 वगैरेचा आहे. त्यांनी इंडियाना जोन्स आणि हे सगळं म्हणजे ही फेमस स्टोरी सांगते मी. त्यांची वाईफ गेली त्यावेळेला ते 42 वर्षाचे होते आणि तोपर्यंत त्यांचं काम चांगलं होतं. पण वाईफ गेल्यानंतर जे सगळे इंडियाना जोन्स, स्टार वॉर्स, स्टार ट्रेक्स जे म्हणतात ना याचं जॉर्ज लुकासचं जी फेमस सिरीज आहे, त्याच्यानंतर हॅरी पॉटर, या सगळ्याला त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे टिंग टी टिंग टिंग वाला जे म्युझिक आहे ना हॅरी पॉटरचं फेमस, ते तो म्हातारा माणूस आहे जॉन विलियम्स, एकदम म्हातारा. तर हे एक ग्रीफचं मी वाचलेलं उदाहरण आहे की त्यांना असं दुःखातून किती चांगल्या आणि असे अनेक आर्टिस्ट आहेत की ज्यांनी दुःखातून बऱ्याच चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्याला तुमचं दुःख तुम्ही कशा पद्धतीने त्याला वाट करून देता, त्यांनी कलेतून वाट करून दिली. काही लोकांनी मी लिखाणाचं सांगितलं ना, J.K. रोलिंगचं सांगितलं, तर त्यांनी लिखाणातून वाट करून दिली. तर हे सगळे पॉझिटिव्ह वेज आहेत. कठीण आर्ट थेरपी म्हणू शकतो आपण याला. तर तुम्ही लिखाण तर फार आवश्यक आहे, बोलणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पेंटिंग करू शकत असाल ते काहीतरी, म्हणजे तो एक उपाय पण आहे. आणि काही लोक त्याच्यातून, अर्थात रतन टाटांचं पण तसंच उदाहरण आहे. रतन टाटांची आई गेली त्यावेळेला ते मला असं वाटतं US ला होते आणि त्यांना माहीत होतं की त्या जाणार आणि त्या रात्रीच ते एकटेच बसले होते आणि त्यांनी पूर्ण टाटा मोटर्स, टाटाचा पूर्ण जो आता आपण जे बघतो नवीन स्वरूप, ते चॉकडाऊन केलं की हे असं असा फ्युचर प्लॅन राहील. आय थिंक त्यावेळेला 84ची गोष्ट आहे ती, 84-83ची. तर ती एक पण आहे की अर्थात त्यांना माहीत होतं आई जाणार आहे आणि त्याच्यातून काय लॉस होईल आपला, आपण कसं डील करू. तर हे एक आहे की तुम्ही तुमच्या दुःखाला कसं डील करायचं हे माहिती पाहिजे. आणि माहिती पाहिजे म्हणजे आता आपण एक्सपर्ट नाही आहोत, पण आता मला पण माहीत नव्हतं जे काही झालं ते. पण जे आता हे मोठे लोक आहेत रतन टाटा वगैरे, त्यांना ॲक्सेस होता त्या गोष्टींना. रतन टाटांनी जेव्हा त्यांच्या ताज हॉटेलवर हल्ला झाला आणि त्याच्यात ते कर्मचारी मारले गेले, त्याच्यानंतर त्यांनी त्या प्रत्येक कुटुंबियाला, ज्या कर्मचारी मारला गेला आहे त्या प्रत्येकाला आजन्म एक काउन्सिलर दिला आहे. आजन्म. आणि टाटांमध्ये हे सगळे इनिशिएटिव्ह, म्हणजे मी स्वतः टाटामध्ये ट्रेनिंग घेतले आहेत काही. टाटामध्ये हे इनिशिएटिव्ह सगळ्यात छान होतात टाटा मोटर्समध्ये. म्हणजे एम्प्लॉई सेंट्रिक इनिशिएटिव्ह जे आहेत ते टाटामध्ये खूप चांगले आहेत. 9/11चा अटॅक होता का? तो 9/11 आहे ना ताजचा. तर तो आजन्म त्यांना काउन्सिलर आहे. आणि किती महत्वाचं, कारण त्यानंतर ते लक्षात आलं होतं की समज एक दिवस जरी जॉईन केला असेल ताज हॉटेल आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला तर त्यांना तिथून पुढे त्याची जेवढी नोकरी असणार होती तेवढी सॅलरी मिळाली होती. पण हे किती डीप लेवलला जाऊन विचार केला की त्यांनी काउन्सिलर पण दिला होता. असं खूप मोठी गोष्ट आहे आणि माहिती नाहीये फार लोकांना की असं केलं. हे पण कळतं की समज एखाद्याचा ग्रीफ अवस्था आहे तर ती मॅनेज करण्यात फक्त समाज, त्याचं कुटुंब सोबत त्याची वर्क प्लेस पण किती इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी घरानंतर सगळ्यात जास्त वर्क प्लेस माणूस वर्क प्लेस जास्त झाला. हो, काही आहेत असे वर्क प्लेस की जिथे लिटरली 14 तास जर तुम्ही जाता तर तुम्हाला तिथे वर्क प्लेस मध्येच आहे. सो आपण बघतो की खूप सगळ्या अँगलने, फक्त मला इथे कुठे प्रमोट नाही करायचं आहे किंवा तुमच्या बोलण्यात येईल इथे, पण एवढं सगळं माहिती आहे चुकीचं आहे. म्हणजे मे बी आपण फर्स्ट नसू की हे सांगणार की दारू पिऊन तुमचा दुःख कमी नाही होणार, तुमचे जे तुम्हाला फील होत आहे त्याच्यात काय फरक नाही पडणार, तरी पण लोक का जातात आणि त्याचा खरं कुठल्या लेवलला परिणाम होतो, म्हणजे मेंदूला खरं समजतंय का ते, म्हणजे मेंदूवर काय फरक पडतो की जेव्हा लोक दारू पिऊन दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात. परत एकदा तेच सांगते की दुःख विसरण्यापेक्षा दुःखाशी डील करायला शिका. कुठली दारू, सिगरेट, सोशल मीडिया, पेन किलर्स, अँटीसायकोटिक ड्रग्ज हे फक्त त्या सिग्नल ब्लॉक करण्याचं काम करतात. क्षणिक असतात. मेंदूला जो पेनचा सिग्नल जाणवत असतो तो ब्लॉक करण्याचं काम करत असतात. तर तो तेवढ्या पुरताच असतो. तुम्ही ते उतरलं त्याचं जो इट्स काय म्हणतात त्याला, ॲनेस्थेशिया आहे. ॲनेस्थेशियाने दुःख जाणवत नाही पण ते दुःख असतं तिथं, है ना.
त्याच्यामुळे तो अॅनेस्थेशिया वापरायचा नाही. तुम्ही थोडं दुःख सहन करा. अॅनेस्थेशिया फक्त ऑपरेशनच्या वेळेला ठीक आहे. एरवी जे आहे ते आहे. आणि ज्याच्याकडे झालंही असेल त्रास तर काही प्रमाणात ठीक आहे, आपण एक्सेप्ट करूया. खूपच तीव्र लेवलच्या दुःखाला आपण ठीक आहे एक्सेप्ट करूया. किंवा जे अँटीसायकोटिक ड्रग्ज असतात दे ऑल्सो वर्क ॲज अॅनेस्थेशिया. काही काळापुरतं ते हे करतात. पण आपल्याला त्याच्यासोबत राहायला म्हणजे ते वारंवार जर घडत असेल म्हणजे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींकरता पण जर तुम्ही दारू सिगरेटचा आधार घेत असाल तर मात्र मग तुमच्या स्ट्रेस टॉलरन्स कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली आता कळते की ह्याच्यावर खूप बोलण्याची गरज आहे. म्हणजे हा वन ऑफ द असा टॉपिक असेल ज्याच्याबद्दल शिकवलं तर नाही गेलं. म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंडमधून आले किंवा आय थिंक की ह्याच्याबद्दल की दुःखाशी असं डील कर एवढं कोणी नाही सांगत आहे. एक कोणतं तरी एक्स्ट्रीम स्टेप फेकून देतात, रडू नको किंवा रड अशा बाबतीत. सो इंटरेस्टिंग म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट मी आज ह्या एपिसोडमध्ये हेच शिकले की युअर ग्रीफ इज युअर ग्रीफ. तुम्हाला हवं तसं ते ट्रीट करा आणि जिथे तुम्हाला गरज लागेल दुसऱ्यांची हेल्प घ्या. आणि अजून काय ऑब्झर्व करणं पण किती भारी आहे. सो आता मला बोलता बोलता एक पद्धत आठवली आणि ती खूप मोठी पद्धत नाही आणि सगळ्यांना माहित पण नसेल. सो जेव्हा घरात वडील वारल्यानंतर मुलांना काहीतरी करावं लागतं. सो त्याच्यात मी बघितलं की त्या मुलाला जे एक गोष्ट सोडायला सांगतात, पदार्थ सोडायला सांगतात. बरोबर. सो आता त्या पद्धतीला काही भागात असं झालंय की जर तो मुलगा दारू पित असेल ना तर त्याला ते सोडायला सांगतो. सो इट लाईक कन्स्ट्रक्टिव्ह म्हणू शकतो आपण की वडील गेले सो तुला आहे ना ग्रीफ तर हे त्यांना ऍज अ काय म्हणतो आवडती गोष्ट सोडायला सांगतात. आवडती गोष्ट सोडायला सांगतात. एक्झॅक्टली. सो वन ऑफ द मे बी कन्स्ट्रक्टिव्ह असू शकतो. फक्त त्या मुलाने दारू आवडते हे मान्य करावं म्हणजे. हा. सो मान्य करा आणि प्लस सोड असं पण असतं त्याच्यामध्ये. बरोबर. इंटरेस्टिंग. थँक्यू डॉक्टर. खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग पेक्षा खूप ओव्हरवेल्मिंग इन टर्म्स ऑफ हे माहित नव्हतं ते माहित झालं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेच वाटलं मला की ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, ह्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. जसं तुम्ही म्हणालात की इंग्लिशमध्ये आहे पण मराठीत काही अवेलेबल नाही. त्यामुळे हे इतकं महत्त्वाचं वाटतंय मला आत्ता या काळात. आणि आपण ठरवलं फोनवर आणि लगेचच आपण हा इंटरव्ह्यू लावलाय. त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिला बोलवल्याबद्दल आणि या अशा विषयाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल. फक्त जाता जाता तुमचं पुस्तक एकदा सांगा. आम्ही ते खाली लिंक मध्ये देऊच. फक्त ते पुस्तक आमच्या प्रेक्षकांना सांगाल सो ते जास्त माहिती करून घेऊ शकतील. मानसिक आघात समजून घेताना हे माझं पुस्तक न्यू एरा पब्लिकेशन तर्फे आलेलं आहे. त्याची खरं तर पहिली आवृत्ती ही संपली आणि हे पुस्तक मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा म्हणजे PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर याबद्दल खूप सखोल पद्धतीने पण थोडक्यात भाष्य करतं. फार मोठं पुस्तक नाही आहे, 110 पानांचंच आहे. आणि त्याच्यासोबत जर एखाद्या व्यक्तीचा तो मृत्यू असेल म्हणजे ती घटना जर मृत्यू असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्यांनी मग येणारी शोकावस्था याचे काय परिणाम होतात, त्या व्यक्तीवर काय परिणाम होतात, त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतात आणि आम्ही ते बऱ्यापैकी इथे आज डिस्कस केलं आहे. तर ते जरूर वाचा. आणि खूप चांगलं पुस्तक आहे. तुम्ही दोघींनी वाचलं आणि ते खूप इंटरेस्टिंग थॉट्स आहेत त्याच्यात. त्यामुळे आणि एकदम रिलेटेबल आहे म्हणजे जे आम्ही अनुभवतो तेच त्यांनी लिहिलंय तिथे मांडलंय. त्यामुळे तुम्हालाही ते रिलेटेबल. मी पुस्तक हे खूप सायंटिफिक रेफरन्सचा आधार घेऊन थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मी उपाययोजना दिल्या आहेत. कारण आपल्याला मेंटल हेल्थ म्हटलं किंवा असं काही म्हटलं की भावनिक समस्या आहेत तर त्याच्यावर गोळ्या आणि समुपदेशन ही उपचार नसून त्यात अनेक उपचारांच्या पद्धती आहेत ज्या तुमच्या शरीराशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ योगाबद्दल आम्ही लिहिलं आहे किंवा EMDR नावाच्या एका थेरपीबद्दल लिहिलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यात सापडतील आणि जेणेकरून तुम्ही जे दुःख मनावर आणि तुमच्या शरीरावर पण त्याचा भार असतो तो भार हळूहळू कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. तर मानसिक आघात समजून घेतानाची दुसरी आवृत्ती या आठवड्यात येते आहे आणि ती अर्थात सगळीकडे उपलब्ध राहील. प्रकाशकांकडे आहे, Amazon फ्लिपकार्टवर पण आहे. तर तुम्ही ती जरूर वाचा. तुमच्या ओळखीत माहितीत कोणाकडे अशी जर दुर्दैवी घटना घडली असेल तर त्यांना हे पुस्तक नक्कीच मदत करेल. येस, आम्ही लिंक देऊच त्याची डिस्क्रिप्शनमध्ये. ती नक्की फॉलो करा आणि थँक्यू.